प्रार्थना करूयात. हे परमेश्वरा, सर्व पृथ्वीवर तुझे नाव किती थोर आहे. तू आपले वैभव आकाशभर पसरले आहे. तू बालके व तानुले यांच्या मुखाद्वारे आपले सामर्थ्य प्रस्थापित केले आहेस. आकाशात पाहावे तर चंद्र, सूर्य व तारे यांच्याकडे पाहावे तर मर्त्य मनुष्य काय की तू त्याची आठवण करावी, मानव तो काय की तू त्याला दर्शन द्यावे. परंतु तू त्याला देवदूतांपेक्षा किंचितच कमी असं केलं आहे. तू त्याला गौरव व थोरवी यांनी मुकुटमंडित केला आहे. तू आपल्या हातच्या सर्व कृत्यांचं प्रभुत्व तिला दिलं आहे. तू सर्व काय त्याच्या पायाखाली ठेवलं आहेस. हे परमेश्वरा, सर्व पृथ्वीवर तुझं नाव किती थोर आहे. आमच्या थोर कृपाळू देवा, पुन्हा एक फार तुम्ही आभार मानतो, तुझी उपकार स्तुती करतो. गत सप्तभर तू आम्हाला सांभाळून तुझ्या पवित्र मंदिरामध्ये तुझी आराधना, उपकार स्तुती, तुझं गौरव करण्याची संधी तू आम्हाला प्राप्त करून दिलीस. याबद्दल आम्ही तुझी उपकार स्तुती करतो. परमेश्वरा, उपासनेला सुरुवात करण्यापूर्वी आम्ही प्रार्थना करतो, आमचे सर्व जगी काळजी, चिंता, विवंचना दूर करून आमचं संपूर्ण अंतःकरण तुझ्या स्वर्गीय सिंहासनाकडे केंद्रित करतो. तू आमचा सर्व समर्थ, सर्वव्यापी, सर्वज्ञानी देव आहेस. त्यापुढे नतमस्तक करून आम्ही प्रार्थना करतो. हे परमेश्वरा, ही संपूर्ण उपासना आत्म्याने खरेपणाने करण्यासाठी तू आमचं सहाय्य कर. धन्यवाद प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने मागितलं म्हणून तो ऐक. आमेन. त्या पवित्र आत्म्याशिवाय आपण कुठलीही काही गोष्ट करू शकत नाही. त्या संदर्भातलेच गाणं आहे तुझ्या विना. सेंट मॅथ्यूज मराठी चर्च सादर करीत आहे तुझ्या विना समूह गीत.
हे सर्व समर्थ देवा, तुला सर्व अंतकरणे उघडी व सर्व इच्छा माहीत आहेत आणि तुझपासून काही गुप्त नाही. आम्ही पूर्णपणे तुझवर प्रीती करावी व तुझ्या पवित्र नावाचा महिमा यथायोग्य वर्णावा म्हणून तू आपल्या पवित्र आत्मेच्या प्रेरणेने आमच्या मनातील विचार शुद्ध कर. आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे आमेन. आपला प्रभू येशू ख्रिस्त म्हणाला, हे इस्रायला ऐक, आपला देव परमेश्वर हा अनन्य परमेश्वर आहे आणि तो आपला देव परमेश्वर याजवर संपूर्ण अंतकरणाने, संपूर्ण जीवाने, संपूर्ण मनाने व संपूर्ण शक्तीने प्रीती कर. हीच पहिली व मोठी आज्ञा आहे. हिच्या आसारी दुसरी एक आहे की तू आपल्या शेजाऱ्यावर स्वतःसारखी प्रीती कर. याहून दुसरी कोणतीही आज्ञा मोठी नाही. या दोन आज्ञांवर सर्व नियमशास्त्र व संदेष्टांचे ग्रंथ अवलंबून आहेत. हे प्रभू आम्हावर दया कर आणि या तुझ्या सर्व आज्ञा आमच्या प्रभू तुम्हास असो आणि तुझ्या आत्म्यास तो असो. आजच्यासाठी नेमलेली सार प्रार्थना यावेळेस आपण करणार आहोत. आजच्यासाठी नेमण्यात आलेली सार प्रार्थना. हे सर्व समर्थ देवा, तुझ्या अनुग्रहाविना, तुला संतोषविणे आम्हाला शक्य नाही. म्हणून पवित्र आत्म्याच्या द्वारे तू आमच्या मनातील विचारांना दिशा दे. आमचे सर्व बोलणे, चालणे आणि कार्य करणे तुझ्या इच्छेनुसार असू दे. तुझ्यासह व पवित्र आत्म्यासह असणारा व सर्व काळ राज्य करणारा एकमेव देव आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे आमीन. आजच्या दिवसासाठी जे विशेष शास्त्रपाठ नेमण्यात आले आहेत त्याचे यावेळेस वाचन होईल. प्रेज लॉर्ड. मृत्युंजय पुनरुत्थित प्रभू येशू ख्रिस्ताच्या गौरवी नामामध्ये आपणा सर्वांना प्रीतीचा सलाम. प्रियांनो, आजच्या मननासाठी जो शास्त्रपाठ निवडला आहे तो शास्त्रपाठ आपण वाचणार आहोत. पवित्र शास्त्रातील जुन्या करारामधून स्तोत्रसंहिता 91 1 ते 16 वचनं आपण वाचणार आहोत. जुन्या करारामध्ये पान क्रमांक 725, स्तोत्रसंहिता 91 1 ते 16. सर्व समर्थाच्या पंखाखाली आश्रय. जो परात्पराच्या गुप्त स्थली बसतो तो सर्व समर्थाच्या सावलीत राहील. परमेश्वराला मी माझा आश्रय, माझा दुर्ग असे म्हणतो. तोच माझा देव, त्याच्यावर मी भाव ठेवितो. कारण तो पारध्याच्या पाशापासून, घातक मरीपासून तुझा बचाव करील. तो तुझ्यावर पाकर घालील. त्याच्या पंखाखाली तुला आश्रय मिळेल. त्याचे सत्य तुला ढाल व कवच आहे. रात्रीच्या समयीचे भय, दिवसा सुटणारा बाण, काळोखात फिरणारी मरी, भर दुपारी नाश करणारी पटकी, ह्याची तुला भीती वाटणार नाही. तुझ्या बाजूस सहस्त्रवधी पडेल, तुझ्या उजव्या हातास लक्षावधी पडेल, तरी ती तुला भिडणार नाही. मात्र तुझ्या डोळ्यांना ती दिसेल आणि दुर्जनांना प्राप्त होणारे प्रतिफल तुझ्या दृष्टीस पडेल. कारण परमेश्वर माझा आश्रय आहे असे म्हणून तू परात्पराला निवासस्थान केले आहे. म्हणून कोणतेही अरिष्ट तुझ्यावर येणार नाही, कोणत्याही व्याधी तुझ्या तंबूजवळ येणार नाही. कारण तुझ्या सर्व मार्गात तुझे रक्षण करण्याची तुझ्याविषयी तो आपल्या दिव्यदूतांना आज्ञा देईल. तुझ्या पायांना धोंड्याची ठेच लागू नये म्हणून ते तुला आपल्या हातावर झेलून धरतील. तू सिंह व नाग यांच्यावर पाय देऊन चालशील.
तरुण सिंह व अजगर ह्यांना तुडवीत चालशील. माझ्यावर त्याचे प्रेम आहे म्हणून मी त्याला मुक्त करेन. त्याला माझ्या नावाची जाणीव आहे म्हणून मी त्याला उच्चस्थळी सुरक्षित ठेवीन. तो माझा धावा करील तेव्हा मी त्याला उत्तर देईन. संकटसमयी मी त्याच्याजवळ राहीन. मी त्याला मुक्त करीन. मी त्याला गौरव देईन. त्याला दीर्घायुष्य देऊन तृप्त करेन. त्याला मी सिद्ध केलेल्या तारणाचा अनुभव घडवीन. देवबाप वाचलेली सर्व वचने आपल्या सर्वांसाठी ते आशीर्वादित करो. आमेन. प्रभू परमेश्वराला मान महिमा गौरव आता सदा आणि सर्वदा असो. आमेन. जुना करार अनुवाद याचा 6वा अध्याय 1 ते 9 वचन. अनुवाद याचा 6वा अध्याय 1 ते 9 वचन. तुमचा देव परमेश्वर याने जी आज्ञा आणि जे विधी व नियम तुम्हाला शिकवण्याची मला आज्ञा केली आहे ते हे. तुम्ही जो देश वतन करून घेण्यासाठी पैलतरी जात आहात तेथे तुम्ही ते पाळावे. त्याचे जे सर्व विधी व आज्ञा मी तुम्हाला सांगत आहे त्या तू व तुझे पुत्र पौत्र यांनी तुझा देव परमेश्वर याचे भय बाळगून पाळाव्या, म्हणजे तू दीर्घायू होशील. म्हणून हे इस्रायला, श्रवण कर आणि त्या काळजीपूर्वक पाळ, म्हणजे तुझे कल्याण होईल. आणि तुझ्या पूर्वजांचा देव परमेश्वर यांचे दुधामधाचे प्रवाह वाहत असलेला जो देश तुला देण्याचे वचन दिले आहे त्यात तू बहुगुणित होशील. हे इस्रायला, श्रवण कर. आपला देव परमेश्वर हा अनन्य परमेश्वर आहे. तू आपला देव परमेश्वर याच्यावर पूर्ण मनाने, पूर्ण जीवाने व पूर्ण शक्तीने प्रीती कर. ज्या गोष्टी मी तुला आज बजावून सांगत आहे त्या तुझ्या हृदयात ठसव आणि त्या तू आपल्या मुलाबाळांच्या मनावर बिंबव. आणि घरी बसलेले असता, मार्गाने चालत असता, निसता उठता त्याविषयी बोलत जा. त्या आपल्या हाताला चिन्हादाखल बांध आणि आपल्या डोळ्यांच्या मध्यभागी कपाळपट्टी म्हणून लाव. आपल्या दाराच्या बायावर व आपल्या फाटकावर त्या लिही. देवबाप वाचलेल्या वचनावर आशीर्वाद पाठव. त्याला मान महिमा यथायोग्य प्राप्त. आमीन. आजच्या दिवसासाठी नेमण्यात आलेले पत्र पौलाचे फिलिपकरास पत्र याचा 1 अध्याय आणि वचन 12 ते 20 याचं आपण वाचन करणार आहोत. पान क्रमांक 272 नव्या करारातून पौलाचे फिलिपकरास पहिले पत्र. पौलाच्या बंदिवासाचे सुपरिणाम. बंधूंनो, मला ज्या गोष्टी घडल्या त्याच्यापासून सुवार्तेला अडथळा न होता त्या तिच्या वृद्धीला साधनीभूत झाल्या हे तुम्ही समजावे अशी माझी इच्छा आहे. म्हणजे कैसराच्या हुजरातीच्या सर्व सैनिकात व इतर सर्व जणात माझी बंधने ख्रिस्त संबंधाने आहेत अशी त्यांची प्रसिद्धी झाली. आणि त्यांची खात्री पटून बहुतेक बंधूंनी माझ्या बंधनांनी प्रभूच्या ठाई देवाचे वचन निर्भयपणे सांगावयास अधिक धाडस केले. कित्येक हेव्याने व वैरभावाने ख्रिस्ताची घोषणा करीतात आणि कित्येक सद्भावाने करीतात. मी सुवार्तेसंबंधी प्रत्युत्तर देण्यास नेमलेला आहे हे ओळखून ते ती प्रीती करीतात. पण इतर आहेत ते माझे बंधने अधिक संकटाची व्हावी अशा इच्छेने तट पाडण्याकरिता दुजाभावाने ख्रिस्ताची घोषणा करतात. ह्यापासून काय होते, निमित्ताने असो किंवा खरेपणाने असो, पण सर्व प्रकारे ख्रिस्ताची घोषणा होते हेच यात मी आनंद करीतो व करणारच. कारण मी कशानेही लाजणार नाही, तर पूर्ण धैर्याने नेहमीप्रमाणे आताही जगण्याने किंवा मरण्याने माझ्या शरीराच्या द्वारे ख्रिस्ताचा महिमा होईल ही जी माझी अपेक्षा व आशा, तिच्याप्रमाणे ते तुमच्या प्रार्थनेने व येशू ख्रिस्ताच्या आत्म्याच्या पुरवठ्याने माझ्या उद्धारास कारण होईल हे मला ठाऊक आहे. या ठिकाणी शास्त्रभाग समाप्त होतो. देवबाप वाचलेली सर्व वचनं आपणा सर्वांसाठी आशीर्वादित करू. आमेन. शुभवर्तमान. आजच्या दिवसाकरता नेमण्यात आलेलं शुभवर्तमान मत्तई कृत शुभवर्तमान याचा 5वा अध्याय
मत्तैकृत शुभवर्तमान याचा 5वा अध्याय आणि त्याच्या 43व्या वचनापासून शुभवर्तमानास प्रारंभ होतो. हे येशू कृपा तू दे सुवार्ता ऐकाया विचारे शब्दे कर्मेहि ती सदा पाळाया. प्रेम व सर्वांगपूर्ण शील. आपल्या शेजारावर प्रीती कर व आपल्या वैराचा द्वेष कर असे सांगितले होते, हे तुम्ही ऐकले आहे. मी तर तुम्हाला सांगतो, तुम्ही आपल्या वैरावर प्रीती करा आणि जे तुमचा छळ करतात त्यांच्यासाठी प्रार्थना करा, अशासाठी की तुम्ही आपल्या स्वर्गातील पित्याचे पुत्र व्हावे. कारण तो वाईटावर व चांगल्यावर आपला सूर्य उगवतो आणि नीतिमानांवर व अनीतिमानांवर पाऊस पाडितो. कारण जे तुमच्यावर प्रीती करतात त्यांच्यावर तुम्ही प्रीती केली तर तुमचे प्रतिफळ काय? जकातदारही तसेच करतात ना? आणि तुम्ही आपल्या बंधुजनांना मात्र प्रणाम करीत असला तर त्यात विशेष ते काय करिता? परराष्ट्रीयही तसेच करतात ना? यास्तव तुमचा स्वर्गीय पिता पूर्ण आहे तसे तुम्हीही पूर्ण व्हा. हे ख्रिस्ताचे शुभवर्तमान आहे. देवाला स्तुती असो. यावेळेस जो सिद्धांत संग्रह आहे तो आपण सर्वजण विश्वासानं एकत्रित प्रगट करूयात. सर्व समर्थ एकच देव जो पिता, आकाश व पृथ्वी आणि सर्व दृश्य व अदृश्य वस्तू यांचा निर्माण करता, त्यावर मी विश्वास ठेवतो. आणि एकच प्रभू येशू ख्रिस्त, जो देवाचा एकुलता एक पुत्र, जो सर्व युगांपूर्वी आपल्या पित्यापासून जनित झाला, देवापासून देव, प्रकाशापासून प्रकाश, खऱ्या देवापासून खरा देव, जो जनित आहे कृत नाही, जो पित्याच्या तत्वाचा आहे, ज्याच्याद्वारे अवघे झाले, जो आम्हा मनुष्यांसाठी व आपल्या तारणासाठी स्वर्गातून उतरला आणि पवित्र आत्म्याच्या योगे कुमारी मरियापासून देहधारी होऊन मनुष्य झाला आणि पंत पिलाताच्या अधिकाराखाली आम्हासाठी ज्याला क्रूशी दिले, ज्याने दुःख भोगिले व ज्याला पुरले, जो शास्त्रलेखाप्रमाणे तिसऱ्या दिवशी पुन्हा उठला आणि स्वर्गात चढला आणि पित्याच्या उजवीकडे आसनस्थ झाला आहे, आणि जो जिवंतांचा व मेलेल्यांचा न्याय करायला गौरवाने पुन्हा येणार आहे, ज्याच्या राज्याचा अंत होणार नाही, त्यावर विश्वास ठेवतो. आणि पवित्र आत्मा, जो प्रभू व जीवनदाता, पिता व पुत्र यापासून जो निघतो आणि पिता व पुत्र या ज्याचे आराधना व गौरव होते, जो भविष्यवाद्यांद्वारे बोलला, त्यावर विश्वास ठेवतो. अनेक पवित्र कॅथोलिक व प्रेषित एकमेकांविषयी विश्वास धरतो. पापांच्या क्षमेसाठी एक बाप्तिस्मा आहे, हे मी पत्करितो. आणि मेलेल्यांचे पुनरुत्थान व परलोकीचे जीवन याची मी प्रतीक्षा करतो. आमेन. प्रार्थना करूयात. पवित्र जिवंत प्रभू परमेश्वरा, धन्यवाद देतो. राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू तू आहेस. या जगामधील सर्व तू निर्माण केलेस दे बापा. आकाश, चंद्र, सूर्य, तारे, जलचर, उभयचर, वनचर, प्राणी, पक्षी सर्व काही तू निर्माण केले आणि या सर्वांवर अधिकार गाजवण्यासाठी तू मानवाची निर्मिती केली आणि या मानवामध्ये तू आमची गणिती केली. याबद्दल आम्ही तुझे मनापासून आभार मानतो. आणि तू नेमून दिलेल्या आयुष्याची मर्यादा जगत असताना दे बापा, हे आयुष्य आम्ही तुझ्या इच्छेनुसार जगण्यासाठी तुझी कृपा, दया तू आम्हावर कर. विशेष करून आजचा प्रभुवार आम्हा प्रत्येकाच्या आयुष्यात तू दिला. दया करून धन्यवाद देतो, उपकार स्तुती करतो. तुला मान, सन्मान, गौरव तुलाच आणि तुला देतो. देव बापा, या प्रभुवारी या सकाळी आम्ही तुझी प्रार्थना करतो. देव बापा, गेले सप्ताहभर तू आमचा सांभाळ केला.
आमच्या गरजा भागवल्यास आम्हाला लागणाऱ्या सर्व गरजा पुरवून तुझ्या चांगुलपणाचा अनुभव आमच्या जीवनामध्ये येऊ दिला, याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. आणि या सकाळीच तुझ्या मंदिरामधून प्रार्थना करीत असताना विशेष करून आजपर्यंत सेंट मॅथ्यूज मराठी चर्च या मंडळीला तू सांभाळस, सर्व लहान थोर जणांवर तुझी कृपा केलीस, तुझ्या सामर्थ्याचा हात तू त्यांच्यावर ठेवला, तुझ्या कृपेचा हात तू ठेवून दे बापा तुझ्या चांगुलपणाचा अनुभव प्रत्येक कुटुंबाकरता तू दिला, याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. विशेष करून आम्ही प्रार्थना करतो आमच्या मंडळीतील जे कोणी आजारी सभासद आहे, जे कोणी अडचणीमध्ये असतील, जे कोणी समस्यामध्ये असतील, देवबापा अशांचा सहाय्य करता तू हो, अशांचा वाटाडा तू हो, त्यांना प्रत्येक समस्येमधून दूर कर, त्यांना तू आरोग्य दे, त्यांना तुझं सामर्थ्य दे आणि देवबापा तुझ्या चांगुलपणाचा अनुभव त्यांच्या जीवनामध्ये येऊ दे. विशेष करून आमच्या मंडळीमध्ये ज्या कोणाचे वाढदिवस असतील या सर्व प्रियजनांसाठी प्रार्थना करतो. देवबापा गेले वर्षभर तू त्यांचा सांभाळ केला, प्रतिपाळ केला, त्यांची गरजा बघून पुन्हा एक वार नवीन वर्ष, नवीन कृपा, नवीन आशीर्वाद देऊ. हा वाढदिवस तू त्यांना तुझ्या आशीर्वादाने लाभू दिला, याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. हा वाढदिवस त्यांना आनंदाचा, आशीर्वादाचा, आरोग्याचा जाऊ दे. या वर्षामध्ये त्याला तू यश, बरकत, आशीर्वाद दे. ज्या मार्गाने जायचं तो मार्ग तू त्यांना दाखव, अशी आम्ही तुझ्याकडं प्रार्थना करतो. ज्यांचे वैवाहिक जीवनाचे वाढदिवस आहे त्यांच्यासाठी प्रार्थना करतो. त्यांना तुझ्या आशीर्वादाने भर, त्यांना तुझ्या सामर्थ्याने भर. आणि या वैवाहिक जीवनामध्ये जगत असताना सुख दुःख, चढ उतार या सर्व गोष्टीमध्ये तू त्यांना सांभाळलं, तुझ्या विश्वासामध्ये तू त्यांना राखलंस, याबद्दल धन्यवाद देतो. या दोघांनाही आपल्या कुटुंबाची जबाबदारी पेलत असताना त्यांनाही तुझ्या आशीर्वादाने भर, तुझ्या चांगुलपणाचा अनुभव त्यांच्या जीवनामध्ये येऊ दे, अशी आम्ही तुझ्याकडे प्रार्थना करतो. विशेष करून आम्ही प्रार्थना करतो आजचं वचन आम्हासाठी नव्याने आशीर्वादित कर. देवबापा तुझं वचन आम्हाला सांगतो, आत्म्याला विझवू नका, संदेशाचा धिक्कार करू नका, सर्व चांगल्या गोष्टीची पारख करा आणि चांगले ते बळकट करा. आम्ही देवबापा संदेशाचा कधीच धिक्कार करू नये, तर संदेशामध्ये जे चांगले ते सर्व काय आम्ही आमच्या जीवनामध्ये, आमच्या आचरणामध्ये अवगत करण्यासाठी तुझी कृपा आणि दया कर. संदेश सांगत असताना सन्माने पालकांवर तुझी कृपा कर आणि देवबापा तुझं सामर्थ्याने, आत्म्याने, सामर्थ्याने हे वचन आम्ही ग्रहण करण्यासाठी तुझी कृपा, तुष्टी तू आम्हास कर. विशेष करून आम्ही प्रार्थना करतो आमच्या धर्मप्रांताचे सन्माननीय बिशप साहेब, धर्मप्रांतातील सर्व मंडळांचे सर्व पाळक, ले लीडर, डिकन, सुवार्थिक या सर्वांवर तुझी कृपा कर आणि या दिवसामध्ये तू त्यांना सांभाळ, राख, चालव, त्यांच्या सर्व गरजा भागव आणि तुझ्या चांगुलपणाचा अनुभव आमच्या जीवनामध्ये दे. आजचं वचन दयेने कृपेने आशीर्वादित कर, अशी आम्ही तुझ्याकडे प्रार्थना करीत. ही लहान नम्र प्रार्थना आमच्या धन्यतारक, उद्धारक प्रभू येशू ख्रिस्त याच्या गौरवी नामात मागतो, म्हणून तो ऐक. आमेन. ख्रिस्ता प्राण विसाव्या, तुझ विन मजला चैन पडेना, तुझ विन मजला चैन पडेना, सखया ख्रिस्ता प्राण विसाव्या. जगहे अवघे व्यर्थची भासी, जगहे अवघे
रुची मजला अन्न जलाची न रुची मजला अन्न जलाची तुझ विना निद्रा परकी नयना तुझ विना निद्रा परकी नयना सखया ख्रिस्ता प्राण विसाव्या तुझ विन मजला चैन पडेना तुझ विन मजला चैन पडेना सखया ख्रिस्ता प्राण विसाव्या मजला पतिता कोण विचारी मजला पतिता कोण विचारी तुझ विना सदया पतितो धरणा तुझ विना सदया पतितो धरणा सखया ख्रिस्ता प्राण विसाव्या तुझ विन मजला चैन पडेना तुझ विन मजला चैन पडेना सखया ख्रिस्ता प्राण विसाव्या मजला त्यजिता तू मग मेलो मजला त्यजिता तू मग मेलो जगलो सममी संकट हरणा जगलो सममी संकट हरणा सखया ख्रिस्ता प्राण विसाव्या तुझ विन मजला चैन पडेना तुझ विन मजला चैन पडेना सखया ख्रिस्ता प्राण विसाव्या न लगे मजला दुसरे काही न लगे मजला दुसरे काही ठेव निरंतर मधु संघटना ठेव निरंतर मधु संघटना सखया ख्रिस्ता प्राण विसाव्या तुझ विन मजला चैन पडेना तुझ विन मजला चैन पडेना सखया ख्रिस्ता प्राण विसाव्या तनु मी तव तू प्राणच माझा तनु मी तव तू प्राणच माझा या परी राहू प्रिय संस्मरणा या परी राहू प्रिय संस्मरणा सखया ख्रिस्ता प्राण विसाव्या तुझ विन मजला चैन पडेना तुझ विन मजला चैन पडेना सखया ख्रिस्ता प्राण विसाव्या प्रार्थना करूयात. देवाचं वचन म्हणजे दुधारी तलवार
प्रभू, तुझं वचन मला योग्य रीतीने हाताळता यावं आणि त्याच्याद्वारे केवळ तुझ्याच पवित्र नावाचं गौरव व्हावं असं तू कर. प्रभू, आमचे नेत्र तू उघड आणि तुझ्या शास्त्रातल्या अद्भुत गोष्टी तू आमच्या नजरेस पाड. आमचे अंतःकरण तू उघड आणि त्या गोष्टी आत्मसात करण्यास तू आमचा सहाय्य करता हो. धन्यतारक प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने मागितलं म्हणून तो ऐक. आमेन. इस्रायलची राजधानी येरुशलेम याच्यापासून साधारण 90 किलोमीटरच्या अंतरावर जो भूमध्य समुद्र, त्या समुद्राच्या किनारी कैसरिया नावाचं एक शहर आहे. रोमी सम्राट कैसर बादशाह याच्या नावावरून नामकरण केलेलं कैसरिया हे शहर. ह्या कैसरियामध्ये कैसर बादशाने नेमलेला हेरोद राजा याचा एक मोठा राजवाडा आहे. त्यामध्ये हेरोद राजा राहत आहे. ह्या राजवाड्याच्या जवळ संलग्न असलेलं एक न्यायालय आहे, एक न्यायालयीन कोठडी आहे. आणि ह्या न्यायालयामध्ये जो यहुदी समाज आहे त्या यहुदी समाजाचे सर्व खटले किंवा सुनावणी त्या ठिकाणी होत असते. आज या न्यायालयामध्ये एक विशेष सुनावणी होणार आहे. ह्या न्यायालयाचा सभापती, त्याचं नाव सुभेदार फेलिक्स. सुभेदार फेलिक्स सध्या न्यायाधीश म्हणून ह्या न्यायालयामध्ये काम पाहत आहे. आज एका विशेष सुनावणीसाठी सर्व जे लोक आहेत ते त्या न्यायालयामध्ये जमलेले आहेत. मोठी गर्दी झालेली आहे. संपूर्ण न्यायालयीन कोठडी गच्च भरलेली आहे. त्याच्या बाहेर देखील लोक उभे आहेत. न्यायालयाच्या कामकाजाला लवकरच सुरुवात होणार आहे. येरुशलेमेच्या मंदिरातील मुख्य याजक, ज्याचं नाव हनन्या, मंदिरातील काही वडीलजन हे आता न्यायालयामध्ये प्रवेश करत आहेत. त्यांच्या समवेत त्यांचा वकील, त्याचं नाव तिरतुल्य, हा देखील आलेला आहे. ते सर्वजण स्थानपन्न होताच त्या न्यायालयामध्ये ज्या आरोपीवर खटला चालू आहे त्या आरोपीचा प्रवेश आता न्यायालयातून होत आहे. सर्वांचं लक्ष त्या आरोपीकडे चाललेलं आहे. त्या आरोपीला हातात बेड्या बांधून आता न्यायालयात हजर करण्यात आलेलं आहे. ह्या आरोपीचं नाव तार्सस्कर पौल. पौल म्हटलेल्या या पुरुषावर आज एक आगळा वेगळा खटला त्या ठिकाणी भरणार आहे. आत्ताच या न्यायालयाचे न्यायाधीश सुभेदार फेलिक्स हे येऊन न्यायालयामध्ये स्थानपन्न झालेले आहेत. आरोपीला आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभं केलेलं आहे आणि आता तिरतुल्य वकील हा त्या आरोपीवर आपले दोषपात्र लावत आहे. तो त्याचे दोषपात्र आता सांगणार आहे. तिरतुल्य उभा राहिला आणि हा जो तार्सस्कर पौल आहे त्याच्यावर तो दोषारोप लावू लागला. हा तिरतुल्य वकील म्हणतो, फेलिक्स महाराज, हा जो पौल आहे आमच्यासाठी तो एक पीडा असा आहे. ह्याच्यावरचे दोषारोप आपण नीट ऐकून घ्या. हा मनुष्य एक बंडखोर मनुष्य आहे. यहुदी समाजामध्ये, आमच्या मंदिरामध्ये त्यांनी बंडखोरी केलेली आहे. तो एक बंडखोर मनुष्य आहे. एवढंच नव्हे तर येरुशलेमेचं पवित्र मंदिर हे विटाळण्याचा देखील त्याने प्रयत्न केलेला आहे. आणि तिसरा आणि सर्वात शेवटचा गंभीर आरोप, हा मनुष्य हा पाखंडी मताचा आहे. त्याने यहुदी धर्मशास्त्र विरुद्ध काही मतं मांडलेली आहेत. ज्या येशूला आम्ही वधस्तंभी दिलं तो येशू पुनरुत्थित झाला असं याचं म्हणणं आहे. त्या येशूच्या नावाने तो सुवार्थ सांगतो, त्याच्या नावाने तो बाप्तिस्मा देतो आणि अनेक मंडळाची स्थापना करून ख्रिस्ती लोकांना त्या ठिकाणी तो सुवार्थ सांगत आहे. आणि यहुदी लोकांसाठी हा एक पीडा आहे. याच्याविषयी आम्हाला न्याय द्या. मग पौल उठला आणि त्याने आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. कशा प्रकारे त्याने कुठलाही गुन्हा केलेला नाही, कुठल्याही अपराधास तो पात्र नाही, हे सर्व सांगण्याचा त्यांनी प्रयत्न केला. करता करता ही पौलाची केस त्या न्यायालयामध्ये 2 वर्ष चालू होती. परंतु 2 वर्षानंतर सुभेदार फेलिक्स याची बदली झाली आणि त्याच्या जागी सुभेदार फेस्त हा न्यायाधीश म्हणून काम पाहू लागला.
सुभेदार फेस्त याच्यासमोर त्याचा खटला चालू असताना पौल सुभेदाराला म्हटला, महाराज पहा, माझ्याकडं रोमन नागरिकत्व आहे आणि म्हणून मला असा अधिकार आहे की माझा हा खटला, ही जी केस आहे ती रोमन बादशाह कैसर याच्या न्यायासनापुढे चालावी अशी मी आपल्याला विनंती करतो. तेव्हा सुभेदार फेस्त त्याला म्हणतो, तू जर म्हणतोस की तुझा खटला कैसर बादशाह समोर चालावा, तर मग मी तुझी रवानगी कैसरापुढे करतो, तुला रोमला पाठवतो. असं म्हणून सुभेदार फेस्तने पौलाची रवानगी रोम येथे केलेली आहे. आता पौलाला रोम येथे कैसर बादशाह याच्या न्यायासनापुढे आपली सुनावणी करण्यासाठी उभं राहावं लागणार आहे. प्रियांनो, ह्या कैसऱ्यामध्ये आता पौल आहे, त्याला आता रोम येथे जावं लागणार. कैसऱ्यापासून रोमपर्यंतचा प्रवास 2500 किलोमीटरचा हा संपूर्ण जलप्रवास आहे, कारण त्यांना भूमध्य समुद्रातून हा प्रवास करायचा आहे. त्या काळी एवढा मोठा प्रवास करण्यासाठी दुसरा कुठला मार्ग नव्हता आणि समुद्रातून प्रवास करण्यासाठी पौल आता सज्ज झालेला आहे. चला तर आपण जाऊयात. पौलाचा रोमपर्यंतचा प्रवास हे कथानक यावेळेस थोडा वेळ विचार करूयात, मनन करूयात, चिंतन करूयात आणि त्याद्वारे आपल्याला परमेश्वर त्याच्या वचनातून काय सांगण्याचा प्रयत्न करत आहे हे आपण यावेळेस पाहण्याचा प्रयत्न करूयात. प्रेषितांची कृत्ये याच्या 27व्या अध्यायाकडे आपण आहोत आणि त्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे, मग पौल व काही कैदी यांना घेऊन तो जो पौल व काही कैदी यांना घेऊन ते सर्वजण एका तारवातून निघालेले आहेत. त्या तारवामध्ये पौलासहित अनेक कैदी आहेत आणि एकूण 276 लोक त्या तारवामध्ये बसलेले आहेत. ह्या सर्वांची जबाबदारी एक शताधिपती ज्याचं नाव युल्य असं आहे, त्या युल्य शताधिपतीवर त्या सर्वांची जबाबदारी आहे. ह्या सर्वांना सुखरूपपणे जलप्रवास करून कैसऱ्यापासून इटाली, रोम ज्या ठिकाणी इटालीचे शहर आहे त्या इटालीपर्यंत नेण्याची जबाबदारी युल्यवर आलेली आहे. आणि मग असं म्हटलेलं आहे, ते सर्व तारवात बसून कैसऱ्यापासून समुद्र प्रवास करीत केप्र नावाच्या बेटापर्यंत ते पोहोचले. केप्र या बेटावर काही दिवस राहिल्यानंतर मिसर देशाच्या जवळ अलेक्झांद्रिया नावाचं देश आहे, त्यातून एक तारू येत होतं आणि ते इटालीकडे चाललेलं होतं. मग ह्या युल्य शताधिपतीने काय केलं, हे सर्व जे कैदी होते त्यासहित पौल या सर्वांना इटालीकडे जाणाऱ्या तारवात त्यांनी बसवलं आणि ते सर्व आता भूमध्य समुद्रातून हळूहळू प्रवास करत निघालेले आहेत. परंतु तोंडचा वारा आहे, तारू हेलकावे खात आहे आणि हळूहळू प्रवास करत नंतर ते क्रेत म्हटलेल्या बंदरावर आले. त्या ठिकाणी लसया जे गाव आहे त्या गावाकडं त्यांनी काही दिवस घालवले. मग क्रेत या बंदरावर पुढचा प्रवास करण्यापूर्वी पौल त्यांना एक विशेष सूचना देत आहे. क्रेत या बंदरापासून इटालीपर्यंत आता वाटेमध्ये कुठलेही बंदर लागणार नाही. तो प्रवास अनेक दिवसांचा नव्हे, कदाचित काही महिन्यांचा देखील असण्याची शक्यता आहे. सर्व काय त्या समुद्री वादळावर आणि वाऱ्यावर अवलंबून आहे आणि ह्या दिवसांमध्ये समुद्रावरून जाणं संकटाचं आहे हे पौलाला कळून आलं आणि म्हणून त्या सर्व कैद्यांना आणि युल्यला तो एक धोक्याचा इशारा देतो. 27व्या अध्यायाच्या 10व्या वचनात पौल त्यांना म्हणतो, ह्या जलप्रवासात केवळ मालाचे आणि तारूचे नुकसान होईल एवढंच नाही, तर आपल्या जीवाचे हाल होऊन मोठी हानी होईल असे मला वाटते आणि म्हणून हा प्रवास आपण आत्ता टाळावा. इतक्यात प्रवासाला निघू नये, कारण मोठी हानी होण्याची शक्यता आहे असं मला वाटतं. तथापि पुढं असं म्हटलेलं आहे, तो जो शताधिपती युल होता त्याने काय केलं, त्या तारवाचा जो तांदेल आहे ज्याला आपण पायलट म्हणतो किंवा कॅप्टन म्हणतो, आणि त्या तारवाचा जो धनी त्यांच्याकडे त्यांनी अधिक लक्ष दिले. ह्या शताधिपती युलला एक महत्त्वाचा निर्णय घ्यायचा होता. 276 जणांचे जीव त्याच्या हातामध्ये होते. एक मोठा जलप्रवास त्याला करायचा होता. क्रेत बेटापासून इटालीपर्यंतचा कदाचित काही महिन्यांचा प्रवास करण्यापूर्वी एक महत्त्वाचा निर्णय त्याला घेणं भाग होतं.
एका ठिकाणी पौल त्याला सुचवत आहे, हा प्रवास थोड्या दिवस टाळावा, पुढं कदाचित मोठं संकट येऊ शकतं, आपल्या सर्वांचा जीव धोक्यात येऊ शकतो, हा प्रवास करणं आत्ताच योग्य नाही, आपण थोडा वेळ हे बेटावर थांबूयात, असं पौल त्याला सुचवत आहे. दुसरीकडं त्या तारवाचा जो तांडेल, जो कॅप्टन आहे, तो आणि तारवाचा जो मालक किंवा धनी, ते त्यांना सांगतात, आपल्याला जाण्यास काहीच हरकत नाही, हा प्रवास आपण सहजपणे करू शकतो, ह्या प्रवासामध्ये कुठली अडचण अडखळण आपल्याला येणार नाही असा आम्हाला विश्वास वाटतो. आणि म्हणून आता ह्या दोघांच्या मतामध्ये ह्या शताधिपतीला एक महत्त्वाचा निर्णय घ्यायचा आहे, आपण पुढं जायचं की नाही. परंतु त्या शताधिपतीने काय केलं, त्याने विचार केला, पौल हा जो मनुष्य आहे तो मला सांगतोय की आपण जाऊ नये, हा प्रवास आपण टाळावा, परंतु पौल तर एक साधा कैदी आहे, या कैद्याचं आपण काय ऐकावं. त्या उलट हा जो नावेचा तांडेल आहे, पायलट आहे, कॅप्टन आहे, त्या तारवाचा जो मालक आहे, त्यांना अनेक समुद्र प्रवासाचा अनुभव आहे, कधी थांबायचं, कधी प्रवास करायचा, कसं जायचं, याचा संपूर्ण अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. एवढंच नव्हे तर जर समुद्रामध्ये वादळ आलं, संकट आलं, तर त्यातून कसं निभावायचं याची पूर्ण कल्पना आणि माहिती या लोकांना आहे. आणि म्हणून त्या शताधिपती युलने पौलाचं न ऐकता तो तांडेल आणि तो धनी तारवाचा त्याचं त्यांनी ऐकलं आणि पुढच्या प्रवासाला ते निघाले. प्रियांनो, त्या शताधिपतीला एक महत्त्वाचा निर्णय घ्यायचा होता, पण पौलाला डावलून त्याने त्या तारवाच्या धन्याचं ऐकलं आणि प्रवास करायला सुरुवात केली. ख्रिस्ती विश्वासणाऱ्या नात्याने आम्हाला देखील कधी कधी काय महत्त्वाचे निर्णय घ्यायचे असतात. आमच्या दैनंदिन जीवनामध्ये आमच्यासमोर दोन पर्याय असतात, त्यावेळेस आम्ही कशा प्रकारे निर्णय घेतो हे मात्र बघणं फार महत्त्वाचं ठरेल. आम्हाला दोन गोष्टींमध्ये निवड करायची असते. एका बाजूला पौलाप्रमाणे पवित्र आत्मा आम्हाला देवाच्या वचनातून काय सुचवत असतो, आम्हाला काय दाखवून देत असतो, आम्हाला काही कल्पना आमच्या मनामध्ये घालत असतो. तर दुसऱ्या बाजूला जगाच्या राहटीप्रमाणे, जगाच्या रीतिरिवाजाप्रमाणे, जगाचं जे तर्कशास्त्र आहे किंवा तर्कज्ञान आहे त्याद्वारे सारासार विचार करून आम्हाला दुसरा निर्णय घ्यायचा असतो. तेव्हा आम्ही कोणाची निवड करतो, किंबहुना कोणाची निवड आम्ही केली पाहिजे हे तर पाहणं महत्त्वाचं ठरेल. आणि या ठिकाणी संत पौल आम्हाला सांगतो, करंथीकरास दुसरं पत्र याचा 5वा अध्याय आणि 7व्या वचनात तो म्हणतो, आम्ही विश्वासाने चालतो, डोळ्याने दिसते त्याप्रमाणे आम्ही चालत नाही. आम्ही विश्वासाने चालतो, डोळ्याने दिसते त्याप्रमाणे आम्ही चालत नाही. आमच्या जीवनामध्ये दोन प्रकारचे निर्णय घेताना एक तर विश्वासाने आम्ही चाललं पाहिजे, किंवा मग जे आम्हाला डोळ्याला दिसतं त्याप्रमाणे आम्ही चाललं पाहिजे. दोन्हीपैकी एकाची निवड करणं भाग आहे. डोळ्याला दिसतं त्याप्रमाणे चालणं हे अगदी सहसोपं आहे, ते आम्हाला अनेक वेळा योग्य वाटतं आणि उचित वाटतं. परंतु विश्वासानं चालणं हे कठीण वाटतं, कारण त्यामध्ये आमचा सर्व भार, भरोसा आणि भिस्त ही परमेश्वरावर अवलंबून असते. ते आम्हाला अनेक वेळा धोकादायक वाटतं, ते आम्हाला योग्य किंवा उचित वाटत नाही. आणि म्हणून पुष्कळसे ख्रिस्ती विश्वासणारे, जरी विश्वासणारे आपण म्हणतो तरी विश्वासाने न चालता जे डोळ्याला दिसतं, जे सारासार बुद्धीला आपल्याला वाटतं, पटतं, जगाच्या राहटीप्रमाणे त्याप्रमाणे ते चालतात, तो निर्णय ते घेतात. ही महान गोष्ट आपल्याला या ठिकाणी आता समजण्यास येत आहे. पेत्राचं उदाहरण आपल्या सर्वांच्या परिचयाचं आहे. एकदा एक शिष्य होडीत बसून मासे धरण्यासाठी निघाले आणि रात्रीची वेळ आहे, 3रा प्रहर आहे, आणि त्यावेळेस अचानकपणे येशू ख्रिस्त समुद्रावरील पाण्यावर चालत येताना त्यांना दिसला. त्याला पाहून ते सर्व घाबरले, कारण त्यांना वाटले भूत आहे, आणि म्हणून भूत म्हणून ते ओरडले. त्यावेळेस प्रभू त्यांना म्हटला, भिवू नका, घाबरू नका, मी आहे, धीर धरा, मी आहे. असं म्हटल्यावर पेत्र त्याला म्हटला, प्रभूजी जर तू असशील तर मला हाक मार, म्हणजे मी तुझकडे येईल. आणि प्रभू त्याला म्हटला, ये. आणि असं म्हणताच मोठ्या विश्वासानं संपूर्ण भार आणि भिस्त प्रभूवर टाकून पेत्राने पाण्यावर पाय ठेवला. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे पेत्र पाण्यावर चालू लागला. विश्वासानं पेत्र पाण्यावर चालू लागला. जोपर्यंत प्रभूवर विश्वास आहे तोपर्यंत पाण्यावर चालत गेला. परंतु ताबडतोब
त्यांनी अवतीभोवती पाहिलं. अवतीभोवती समुद्र खवळलेला होता, वादळी वारे वाहत होते, लाटा उसळल्या होत्या, आणि म्हणून डोळ्याला जे दिसतं ते पाहताच त्या ठिकाणी तो घाबरला आणि लगेच तो बुडू लागला. त्याच वेळेस प्रभूने त्याला हात पुढं करून धरलं आणि त्याला उचलून म्हटला, अरे अल्पविश्वासी, तू विश्वास का नाही ठेवलास? त्याला उचलून त्याला बोटीमध्ये आणलं. विश्वासाने चालत होता तोपर्यंत पाण्यावर होता, पण आपल्या डोळ्याला दिसतं, आपल्या बुद्धीला पटतं, सारासार विचार करून ज्यावेळेस चालू लागला त्यावेळेस तो बुडू लागला, मोठ्या संकटात तो गेला, असं आपल्याला या ठिकाणी दिसतं. While he was in the supernatural, Peter focused on what is natural. होय, एका अद्वितीय अद्भुत अशा वातावरणात असताना जे सर्वसामान्य जगिक दृष्टिकोनातून जे योग्य त्याकडे तो पाहत गेला आणि तेथेच तो फसला. त्या पाण्यावरून चालत असताना विश्वासाने तो चालत होता, तोपर्यंत पाण्यावर होता. नंतर लगेच आपल्या बुद्धीने सारासार तो विचार करू लागला. त्याने विचार केला, मी एक मनुष्य आहे, या जगामध्ये मी राहतो आणि या जगाचे काही नियम आहेत, या सृष्टीचे काही नियम आहेत. त्यातला एक नियम म्हणजे गुरुत्व आकर्षणाचा नियम, आणि तो हा आहे की कुठलीही जड वस्तू नंतर खाली पडते, पाण्यात पडते. मी जर पाण्यावर चाललेलो आहे तर ह्या नियमाप्रमाणे मी खाली पडलं पाहिजे. आणि हा विचार करताच पेत्र खाली घसरू लागला, पडू लागला, आणि त्याच ठिकाणी तो हारला. प्रियानो, अनेक वेळा ज्या दैवी योजना आहेत त्या मानवी बुद्धीला आपल्याला पटत नाहीत, हे आपल्याला लक्षात आलं असेल. एक दैवी योजना असते, अद्वितीय अद्भुत अशी योजना असते, परंतु सारासार आपल्या मानवी बुद्धीला, आपल्या जगिक विचारांना ती पटत नसते. उदाहरणार्थ, परमेश्वराने अब्रामाला पाचारण केलं. उत्पत्ती याच्या 12व्या अध्यायामध्ये आपण पाहतो, परमेश्वर अब्रामास म्हणाला, तू हा देश सोड, आपल्या बापाचं घर, आपला गणगोत, आपलं सर्व काय सोडून मी सांगेल त्या देशात तू जा. अब्रामाने विश्वास ठेवला आणि विश्वासाने त्याने देवाचं आज्ञापालन केलं. परंतु सारासार आपल्या बुद्धीने जर विचार केला तर हे सर्व करणं फार कठीण होतं. हा परमेश्वर कोण बोलतो याची ओळख अब्रामाला नव्हती. पहिल्यांदाच परमेश्वर त्याच्याशी बोलत आहे. त्या परमेश्वराला त्यांनी कधीही पाहिलं नव्हतं. हा परमेश्वर कोण, कशा प्रकारचा देव आहे याची कुठली कल्पना अब्रामाला नाही. एवढंच नव्हे तर आपली सर्व मालमत्ता, प्रॉपर्टी, इस्टेट, आपलं गणगोत, प्रियजन हे सर्व सोडून जाण्यास तो सांगत आहे. तिसरी महत्त्वाची गोष्ट, कुठं जायचं हे देखील तो नीट सांगत नाही. जर परमेश्वर म्हटला असता अमुक अमुक देशामध्ये अमुक अमुक ठिकाणी तू जा, तर एक वेळ मी समजू शकलो असतो. पण मी सांगेल त्या ठिकाणी तू जा, त्या ठिकाणाचा पत्ता नाही. पुढे गेल्यावर पुन्हा परमेश्वर त्याशी बोलेल हे त्याला माहिती नाही. सर्व काही वेगळंच दिसत आहे, विचित्र वाटत आहे. आणि कुठल्याही भविष्याचा विचार त्यांनी न करता अब्रामाने पूर्ण विश्वास ठेवून परमेश्वराची आज्ञा त्यांनी मानली, आणि म्हणून त्याला विश्वास ज्ञानाचा पिता म्हणतात. तो विश्वासाने चालला, डोळ्याला दिसलं, बुद्धीला सारासार विचार केला, म्हणून तो चालला नाही, आणि म्हणून तो विश्वास ज्ञानाचा पिता ठरला. पुढे आपण पाहतो, मोशेने 6 लाख इस्रायल लोकांना ह्या कनान देशाच्या सीमेवर आणलेला आहे. आता आत प्रवेश करायचा आहे, परंतु त्यांनी पाहिलं यरीहोच्या ज्या भिंती आहेत, जे तट आहेत ते बंदिस्त आहेत, त्या वेशी बंद केलेल्या आहेत, आणि मोठे तट पडणार कसे. त्यावेळेस त्यांचं नेतृत्व करणारा यहोशवा यांनी काय केलं, सारासार बुद्धीने विचार केला तर हे वेशी पाडण्याचे वेगवेगळे प्रकार याचा विचार ते करू शकले असते. पण त्यांनी काय केलं, त्यांनी हातामध्ये रणशिंग घेतलं, आणि यहोशवा आणि सर्व इस्रायल लोक रणशिंग फुंकत त्या यरीहो शहराला त्यांनी वेढा मारला. सामान्य मनुष्याला सारासार आपल्या बुद्धीला या गोष्टी पटत नाहीत. नुसतं रणशिंगे फुंकल्याने ते तटस्थ भिंती कशा पाडणार. परंतु ते विश्वासाने चालले, आणि 7व्या दिवशी सर्वांनी मिळून रणशिंगे फुंकले. एक मोठा आवाज त्यांनी केला. त्यावेळेस यरीहोच्या भिंती कोसळल्या असं म्हटलेलं आहे. केवळ आवाजाने त्या कोसळल्या. ते आपल्या बुद्धीच्या चातुर्याप्रमाणे, डोळ्याला दिसतं त्याप्रमाणे चालले नाहीत, ते विश्वासाने चालले, आणि म्हणून हा मोठा चमत्कार त्यांच्यासमोर घडला. आणखी एक उदाहरण आपल्या सर्वांच्या परिचयाचं आहे, आणि ते म्हणजे
इस्रायल आणि पलिष्टी यांच्यामध्ये एक युद्ध चालू आहे. आणि पलिष्ट्यातील एक योद्धा ज्याची उंची 7 फूट आहे, ज्याचं नाव गल्ल्यात, हा एक योद्धा आहे. ह्याने कसलेला योद्धा आहे. पूर्ण पोलादी चिलखत त्याने घातलेला आहे. डोक्यावर एक पितळी टोप आहे. हातामध्ये मोठी तरवार आहे. आणि तो इस्रायल लोकांना 40 दिवस आणि 40 रात्र आव्हान करतो, तुमच्यातील कोणीतरी एक जण येऊन माझ्याशी लढावं. तो जर जिंकला तर तुम्ही आमच्यावर विजय व्हाल, पण मी जर जिंकलो तर तुम्हा सर्वांना आमचं दास्य करावे लागेल. अशा वेळेस 17 वर्षाचा एक कोवळा दावीद येतो आणि तो म्हणतो, मी केवळ एक गोफण घेऊन, हातात 5 गोटे घेऊन त्याशी लढायला जाईल. सारासार विचार केला, बुद्धीला विचार केला तर हे अशक्यातली गोष्ट आहे. कुठे तो गल्ल्यात आणि कुठे तो दावीद. परंतु दावीद विश्वासाने चालला, डोळ्याला दिसतं त्याप्रमाणे चालला नाही. आणि पुढचं कथानक आपल्या सर्वांना ठाऊक आहे. होय, गोफने ते गोटा भरला आणि त्या गल्ल्याच्या माथ्यावर तटवा टाकला. तो गोटा त्या गल्ल्याच्या माथ्यावर रुजला आणि तो गल्ल्यात खाली कोसळला, मरण पावला. आणि म्हणून आम्हाला अनेक वेळा असे निर्णय घ्यावे लागतात. परंतु ज्यावेळेस आम्ही विश्वासाने चालतो त्यावेळेस देवाची दैवी योजना त्यातून पूर्ण होते. अनेक वेळा डोळ्याने दिसतं त्याप्रमाणे जर आम्ही चालू लागलो, सारासार विचार करून आमच्या बुद्धी चातुर्याने जर आम्ही चालू लागलो, अनेक वेळा आम्ही संकटात येतो. हे देखील आपल्या निदर्शनास येतं. ज्यावेळेस कनानदत्त देश हस्तगत करायचा होता, मोशेनी 12 हिरांची निवड केली आणि त्यांना 40 दिवस आणि 40 रात्र त्यांनी संपूर्ण देश हेरला. आणि मग येऊन मोशेला ते आपला अहवाल सांगत आहेत. ह्या 12 जणांतील 10 जण ह्यांनी काय अहवाल दिला ते म्हटले, तो देश अतिशय सुंदर आहे. खरोखर तो वचनदत्त देश हा दुधामधाचा प्रवाह वाहणारा देश आहे. त्यातील जमीन सुपीक आहे, फळझाडे फुलझाडे उत्तम आहेत, परंतु त्यातले लोक फार धिप्पाड आहेत. हे लोक राक्षसी आहेत आणि आपल्याला त्यांच्यावर पराभव करता येणार नाही. त्यांच्या समोर आम्ही स्वतःला टोळासारखे दिसलो, तसे भासलो आणि त्या लोकांना तसंच वाटलं. ते लोक धिप्पाड आहेत आणि आम्ही त्यांच्यासमोर एका टोळासारखे आहोत आणि म्हणून हा देश आपल्याला हस्तगत करता येणार नाही. हे म्हटल्यावर देवाचा क्रोध त्यांच्यावर आला आणि परमेश्वर त्यांना म्हटला, तुम्ही आता पुन्हा मागं फिरा. ही संपूर्ण पिढी ह्या रानामध्ये मरण पावेल. पुढे 38 वर्ष ही संपूर्ण पिढी रानात मेल्यानंतर मग बाकीची पुढची पिढी कनान देशात गेली. का असं झालं? त्यांनी डोळ्यांनी पाहिलं त्याप्रमाणे ते वागले. आपल्या सारासार बुद्धीला जे वाटलं त्याप्रमाणे ते चालले आणि म्हणून देवाचा क्रोध त्यांच्यावर आला. प्रियानो, नेहमी निर्णय घेताना संत पौल म्हणतो तसं आम्ही विश्वासाने चालतो, डोळ्याने दिसतं त्याप्रमाणे आम्ही चालत नाही. कोरोना व्हायरस एक मोठं संकट आम्हा प्रत्येकावर आलेलं आहे. गेले 2 महिने आम्ही लॉकडाऊनमध्ये आहोत. प्रत्येकजण आपल्या घरामध्ये बंदिस्त आहे. ह्या संकटातून जात असताना, कोरोना व्हायरस ह्या वादळी वाऱ्यातून आम्ही जात असताना तुम्ही मी आम्ही प्रत्येकाने विश्वासानं चाललं पाहिजे. डोळ्याला दिसतं अवतीभोवती काय चाललंय ह्याने नाही, तर जे पवित्र शास्त्रामध्ये दिले ते विश्वासाने आम्ही चाललं पाहिजे. तरच आम्हाला परमेश्वराचा आशीर्वाद प्राप्त होईल. मग पुढील प्रवासास त्यांनी आरंभ केला आणि पौलाने त्यांना सांगितलं होतं पुढं जाणं धोक्याचं आहे. तरी पुढं निघालेले असताना काही दिवसामध्ये युरोकोलोन नावाचं एक प्रचंड वादळ त्या समुद्रामध्ये निर्माण झालं. त्या वादळामध्ये हे तारू सापडलं आणि त्या तारवाचा पूर्ण ताबा त्यांच्यातून सुटला. तारू त्या वाऱ्याच्या दिशेने वाहवत जाऊ लागलं. ते तारू कुठेतरी खडकावर फुटून आपटेल अशी भीती त्यामध्ये असलेल्या त्या 276 लोकांना वाटू लागली. एवढंच नव्हे तर तारू हलकं करण्यासाठी त्या तारवामध्ये असलेले सर्व प्रकारचं भरगत, ज्याला आपण माल म्हणतो, ज्या गोष्टी त्या ठिकाणी आहेत मौल्यवान गोष्टी, ह्या सर्व त्यांनी टाकायला सुरुवात केली. भरगत त्यांनी दुसऱ्या दिवशी टाकून दिलं. तरीही ते तारू आटोक्यात येणार म्हणून तिसऱ्या दिवशी त्या तारवातले अवजार हे त्यांनी समुद्रामध्ये टाकून दिले. कसंही करून हे तारू नेटकं त्या समुद्रातून पार पडावं, या वादळी वाऱ्यातून आम्हाला सुखरूप नेता यावं म्हणून तारवातली भरगत त्याचे अवजार ते टाकू लागले. पुढे असं म्हटलं आहे, पुढे पुष्कळ दिवस त्यांना सूर्य व तारे हे दिसलेच नाहीत.
अशा प्रकारे प्रचंड भयानक अशा वादळामध्ये, युरोकोलन नावाच्या या वादळामध्ये ते अडकलेले आहेत. काही दिवसानंतर असं म्हटलंय, तुफानाचा जोर एवढा वाढला की आमची जगण्याची आशा मावळली आणि सर्वांनी अन्नपाणी सेवन करण्याचं बंद केलं. अनेक दिवस ते उपाशी राहिले. हे सर्व चालू असताना पुष्कळ दिवसानंतर हे वादळ आटोक्यात येत नाही असं पाहून मग पौल त्यांच्यामध्ये उभा राहिला असं म्हटलेलं आहे. आणि पौल त्यांना म्हणू लागला, अहो गृहस्थो, तुम्ही जर माझं ऐकलं असतं तर बरं झालं असतं. मी तुम्हाला सांगत होतो आपला इथून पुढचा प्रवास आपण थोडा वेळ टाळूयात, परंतु तुमच्याकडून चूक झालेली आहे. तुम्ही माझं ऐकलेलं नाही. तरी एक गोष्ट आता लक्षात घ्या, तरी मी आता तुम्हाला सांगतो, धैर्य धरा. झालं गेले ते आता विसरून जा. तुम्ही माझं ऐकलं नाही, माझ्या म्हणण्याकडे तुम्ही लक्ष दिलेलं नाही. आता आपण या संकटात सापडलेलो आहोत. तरी पौल म्हणतो, तरी मी तुम्हाला सांगतो, धैर्य धरा. आज पौलाचे हे उत्तेजनार्थ शब्द, परमेश्वराचे हे वाक्य आज आमच्या समोर आहेत. परमेश्वर आम्हाला काय सुचवत आहे? होय, तुम्ही प्रत्येकानं आपलं गतजीवन, आपलं गतायुष्य सीमावलोकन करून पहा. तुमच्या गतायुष्यामध्ये तुम्ही अनेक चुका केलेल्या आहेत. कळत न कळत मजविरुद्ध अपराध केलेले आहेत. माझ्यापासून तुम्ही मार्गभ्रष्ट झालेला आहात. होय, माझ्या आज्ञा तुम्ही अवमानल्या नाहीत. आपलं जीवन तुम्ही मार्गभ्रष्ट केलेलं आहे. हे जरी संपूर्णपणे गोष्टी सत्य असल्या, जरी आज तुम्ही संकटात सापडलेला असला, तरी परमेश्वर म्हणतो तुम्ही आता धैर्य धरा. आज तो आम्हाला सांगत आहे, जरी आम्ही संकटात असलो तरी तुम्ही धैर्य धरा असं तो म्हणतो. आणि मग पुढे पौल म्हणतो, तुम्हापैकी कोणाच्या जीवाचे नाश होणार नाही, तारवाचा मात्र होईल. पौल त्यांना एक धैर्याचे वाक्य सांगत आहे. जे तुम्ही 276 लोक या तारावामध्ये आहात, आपण एका समुद्रामध्ये सापडलेलो आहोत. वादळी वारे अवतीभोवती वाहत आहेत, तारू हेलकावे खात आहेत, तरी तुमच्यापैकी कोणाच्याही जीवाचा नाश होणार नाही, तारवाचा मात्र होईल. हे पौल या ठिकाणी बोलतो. माझा तुम्हाला एक प्रश्न आहे, ही पौलाने दिलेली बातमी आनंदाची होती की दुःखाची होती? आता त्याकडं तुम्ही कोणत्या दृष्टिकोनातून पाहता ह्याच्यावर ह्या प्रश्नाचं उत्तर अवलंबून आहे. ज्या कुणाला आपला जीव हा अमोल वाटत होता, जीवाला तो जपत होता, त्यांच्यासाठी नक्कीच ही बातमी आनंदाची होती. प्रभू येशू ख्रिस्ताने म्हटलेलं आहे, तुम्ही संपूर्ण जग जरी जिंकलं, संपूर्ण जग मिळवलं, पण आपल्या आत्म्याचा नाश केला तर त्याला काय लाभ? होय, योहान 3:16 आपल्या सर्वांना ठाऊक आहे. देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, यासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, त्याच्या जीवाचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. हा आमचा आत्मा जो आहे तो अनमोल आहे. जीवाच्या पलीकडं कुठल्याच गोष्टीचं मोल नाही. आणि म्हणून तुमच्या जीवाचा नाश होणार नाही, तारवाचा मात्र होईल, ही बातमी त्यांच्यासाठी खूप स्वार्थ सांगणारी, आनंद देणारी होती. परंतु ज्यांचा जीव त्या तारवात अडकलेला आहे, तारवामध्ये जी साधन संपत्ती आहे, जो माल आहे, त्याच्यामध्ये जर तुमचा जीव अडकला असेल तर तुमच्यासाठी वाईट बातमी आहे. कारण तारवाचा नाश होणार हे अटळ आहे, असं पौलाने त्यांना सांगितलेलं आहे. अनेक वेळा ह्या आमच्या जीवाकडं, आमच्या आत्म्याकडं आमचं दुर्लक्ष होतं आणि आम्ही संपूर्ण जगी गोष्टीमध्ये गुरफटून जातो. जगी गोष्टीकडे आम्ही आकर्षित होतो. वैभव, ऐश्वर्य, संपत्ती, मालमत्ता, प्रतिष्ठा याच्यामध्ये जर आमचा जीव अडकला असेल तर त्या लोकांसाठी वाईट बातमी होती, कारण तारवाचा नाश होणार होता. पहा, त्या श्रीमंत तरुणाकडं नीट निरखून पहा. तो श्रीमंत तरुण येशूला म्हणतो, प्रभूजी, सार्वकालिक जीवन मिळावे म्हणून मी कोणती चांगली गोष्ट करावी? आणि येशू त्याला म्हणतो, जीवनात येऊ पाहतोस तर आज्ञा पाळ. तो तरुण मोठ्या आत्मविश्वासाने येशूला म्हणतो, पहा, मी तरुणपणापासून या सर्व गोष्टी पाळत आलेलो आहेत, सर्व आज्ञा मी पाळलेल्या आहेत, मग माझ्या ठाई काय गुन्हा आहे? आणि येशू त्याला म्हणतो, पूर्ण होऊ पाहतोस तर तुझ्याकडं आहे नाही ते सर्व विकून टाक, ते सर्व गोरगरिबांना दे, म्हणजे स्वर्गात तुला संपत्ती मिळेल, आणि चल माझ्या मागे. हे ऐकल्यावर तो तरुण खिन्न झाला, कारण त्याकडं पुष्कळशी मालमत्ता होती. येशूकडे पाठ करून तो निघून गेला.
हा तरुण कोणाचं प्रतिनिधित्व करतो? ज्यांचा जीव त्या तारावामध्ये अडकलेला आहे, त्या तारावामध्ये अमोल असा माल आहे, साधन संपत्ती आहे, धनसंपत्ती आहे, त्याच्यामध्ये अडकलेल्या जीवांचं हा तरुण प्रतिनिधित्व करत आहे. तुम्हाला ही बातमी कशी ठरणार आहे? चांगली आहे की वाईट आहे? हा मोठा प्रश्न आहे. नकळत सारे घडले. जे घडले त्याने सर्व काही बिघडलेलं आहे हे आपण पाहत आहोत. ते आता वादळी वाऱ्यामध्ये अडकलेले आहेत. व आम्ही देखील कोरोना व्हायरस सारख्या वादळी संकटामध्ये आम्ही अडकलेलो आहोत. परंतु हे सर्व का घडलं? संत पौल त्यांना सांगतो, हे सर्व घडेलच हा विश्वास त्यांनी धरलेला आहे. होय, संकट येणार, आमच्यापासून टळणार नाही. परमेश्वराने त्याला विधित केलं होतं, हे सर्व घडणार आहे, यातून तुम्हाला सुटका नाही. का नाही? कारण पौल त्यांच्यासमोर उभा राहून तो त्यांना म्हणतो, हे सर्व घडेलच, कारण ज्याचा मी आहे आणि ज्याची मी सेवा करतो त्याचा दिव्य दूत मला काल प्रगट झाला आणि तो मला म्हटला, तुला कैसरापुढे रोम येथे उभं राहायचं आहे आणि म्हणून तुझा आणि तुझ्यासोबत जे सर्व आहेत त्यांच्या कोणाचाही जीवाचा नाश होणार नाही. हे तारू मात्र फुटेल. आणि म्हणून संत पौल म्हणतो, आणि म्हणून गृहस्थांनो धैर्य धरा, कारण मला माझ्या देवावर पूर्ण भरोसा आहे. जे त्यांनी कळवलं ते घडेल. पौल आत्मविश्वासाने सांगत आहे, माझ्या देवावर माझा पूर्ण भरोसा आहे. ज्याची मी सेवा करतो त्याचा दिव्य दूत माझ्याकडे आला आणि त्यांनी मला विदित केलेला आहे, कोणाच्याही जीवाचा नाश होणार नाही, पण हे तारू फुटणार, हे घडणार आहे. आपल्याला एखाद्या बेटावर उतरावं लागेल. हे पौल त्यांना सांगत आहे. प्रियानो, ख्रिस्ती विश्वासणारे म्हणून किती जण पौलासारख्या आत्मविश्वासाने आपलं जीवन जगत आहे. होय, परमेश्वराने आम्हाला काही गोष्टी विधित केलेल्या आहेत. जरी आम्ही संकटामध्ये आहोत, कोरोना व्हायरस वादळी वाऱ्यामध्ये वारदी संकटामध्ये आम्ही सापडलेलो आहोत. अवतीभोवती आम्ही पाहत आहोत, अनेक लोक कोरोनाग्रस्त आहेत, मृत्युमुखी पडत आहेत. परंतु परमेश्वराने विधित केल्याप्रमाणे, परमेश्वराने पवित्र शास्त्रामध्ये लिहिल्याप्रमाणे, त्यांनी जी आम्हाला अभिवचने दिलेली आहेत त्याप्रमाणे घडणार. पौलासारखा किती जणांचा आत्मविश्वास आहे? जरी आम्ही संकटात आहोत तरी जे आम्ही विश्वासणारे त्यासाठी परमेश्वराने आम्हाला अभिवचन दिलं आहे. स्तोत्र 91 मध्ये तो काय म्हणतो? तो म्हणतो, पारद्याच्या पाशापासून व घातक मरीपासून मी तुझा बचाव करेन. रात्रीच्या समयचं भय, दिवसा सुटणारा भान, काळोखात फिरणारी मरी, भर दिवसा नाश करणारी पटकी, याची तुला भीती वाटणार नाही. परमेश्वराचं स्पष्ट अभिवचन आम्हाला आहे. तुझ्या बाजूस शस्त्रावधी पडले, तुझ्या उजव्या हाताला लक्षावधी पडले, तरी ती तुला भिडणार नाहीत. म्हणून कोणते अरिष्ट तुझ्यावर येणार नाही, कोणताही व्याधी तुझ्या तंबूजवळ येणार नाही, कारण तुझ्या सर्व मार्गात तुझं रक्षण करण्यासाठी मी माझ्या दिव्यदूतांना आज्ञा करणार आहे. हे अभिवचन परमेश्वराने आम्हाला दिलेलं आहे. जे तो बोललेला आहे तो करणारच. पौल जसा म्हणतो हे घडेल, तसं आम्हाला वाटतं काही घडणारच आहे. प्रियानो, तारवात असलेले 276 लोक केवळ एका मनुष्यामुळं त्यांचे प्राण वाचणार होते. ही एक मोठी स्वार्थ त्यांच्यासाठी आहे. त्यांच्यामध्ये केवळ एक मनुष्य होता, जो देवाची आज्ञा पाळणारा, देवाशी एकनिष्ठ राहणारा, देवावर प्रीती करणारा, देवाची स्वार्थ सांगणारा असा एकनिष्ठ मनुष्य असल्यामुळे, देवाची आज्ञा पाळणाऱ्या एका मनुष्यामुळे 276 लोकांचे प्राण त्या ठिकाणी वाचले. एका मनुष्यामुळे किती काय घडू शकतं हे आपण पाहत आहोत. परंतु तसंच दुसऱ्या एका मनुष्यापुढे किती काय बिघडू शकतं हे देखील मला तुम्हाला दाखवायचं आहे. आणि तो मनुष्य म्हणजे देवाचा सेवक योना. याची देखील कथानक फारसं काही वेगळं नाही. या योनाला परमेश्वराचं वचन प्राप्त झालं, योना उठ आणि निनवे शहराकडे जा, त्यांना सांग तुम्ही पश्चाताप करा, नाही तर परमेश्वराचा क्रोध तुमच्यावर ओढण्यात आहे. योनाने काय केलं? योनाने परमेश्वराची आज्ञा अवमानली. परमेश्वराचा आज्ञाभंग करून तो तार्शिशकडे जाणाऱ्या जहाजामध्ये जाऊन बसला, खाली जाऊन झोपी गेला. मग समुद्रामध्ये एक मोठं वादळ निर्माण झालं, तारू हेलकावे खावं लागलं.
त्या खलाशांनी आपले अवजार, आपली साधन संपत्ती सर्व समुद्रात टाकू लागले, तरी ते तारू आटोक्यात येईना. त्यावेळेस कुणीतरी म्हटलं, आपल्यापैकी कुणीतरी पाप केलेला आहे, देवाची आज्ञा त्यांनी अवमानलेली आहे आणि म्हणून हे मोठं संकट आमच्यावर आलेलं आहे. मग त्या मनुष्याचा शोध घेऊ लागले. तारवाच्या तळाशी जाऊन पाहतात योना गाढ झोपी गेलेला आहे. मग ते म्हटले, तू देवाविरुद्ध पाप केलेला आहेस का? त्यावेळेस योना कबूल झाला. तो म्हटला, होय, मी परमेश्वराची आज्ञा अवमानली आहे, माझ्यामुळे हे संकट तुमच्यावर आलेलं आहे, मला घेऊन तुम्ही समुद्रात टाका म्हणजे तुमचा प्राण वाचेल. आणि तसंच झालं. ज्यावेळेस त्यांनी योनाला समुद्रात टाकलं त्यावेळेस ते तारू वाचलं. एका मनुष्यामुळे सर्वांचा जीव धोक्यात येण्याची शक्यता त्या ठिकाणी निर्माण झाली होती. पहा, या ठिकाणी नीट पहा, पौल्यासारख्या एका मनुष्यामुळे तारावातील सर्व लोकांचे प्राण वाचले आणि योनासारख्या एका मनुष्यामुळे तारावातील सर्व लोकांचे प्राण गमावण्याची वेळ त्या ठिकाणी आली होती. तुम्ही कोणाचं प्रतिनिधित्व करता? प्रियानो, आम्ही पापाच्या ह्या पापसागरात चाललेलो आहोत. संपूर्ण जग हे पापामध्ये भरलेलं आहे आणि ह्या पापाच्या दलदलीतून चालू असताना ज्या तारवात आम्ही आहोत त्यामध्ये तुमचे प्रियजन, तुमचे आप्तेष्ट, तुमचे शेजारी, तुमचे सहकारी हे त्या तारावातून चाललेले आहेत. त्या तारावामध्ये तुमची भूमिका कोणती आहे? पौलासारखं त्या सर्व तारावातील लोकांना वाचवण्याची तुम्ही भूमिका घेणार आहात का आता योनासारखं परमेश्वराविरुद्ध आज्ञाभंग करून मार्गभ्रष्ट होऊन तुम्ही सर्वांच्या मृत्यूसाठी कारणीभूत होणार आहात? हाच तो मोठा प्रश्न आहे. पुढे पाऊल म्हणतो, ह्या तारवाचा नाश होणार, हे घडेल, इट विल हॅपन, परंतु आपल्याला एका बेटावर पडावं लागेल, आपल्याला एका बेटावर जावं लागेल असं पौल त्यांना सांगत आहे. आणि मग असं म्हटलेलं आहे, तेव्हा 14व्या रात्री आद्रियासमोरून जात असताना तारू हेलकावे खात होतं, परंतु खलाशांना वाटलं एक प्रदेश जवळ आलेला आहे आणि म्हणून त्यांनी कानोसा घेतला. परंतु तोपर्यंत तारवाचं जे वराम होतं ते लाटांनी फुटलं आणि ते तारू तुटलं. तेव्हा ज्यांना पोहता येत होतं ते पोहून किनाऱ्यावर गेले, ज्यांना पोहता येत नव्हतं त्यांनी तारवाच्या लाकडाला धरून किंवा लाकडावर बसून ते किनाऱ्यावर एका प्रदेशामध्ये गेले. ते एका बेटावर आले होते, त्या बेटाचं नाव मिल्ता होतं. परंतु परमेश्वराने सांगितल्याप्रमाणे त्यातील तारवातील सर्व लोक सुखरूपपणे एका बेटावर आलेले आहेत. आत्तापर्यंत नकळत सारे घडले, परंतु जे घडले त्याने सर्व बिघडलेले आपल्याला दिसत आहे. पण हे का घडलं ह्याचं गूढ, ह्याचं रहस्य आता पौलाला कळून येणार आहे. एक लक्षात घेऊयात, पौल हा रोम या ठिकाणी चाललेला होता. तो रोमकडचा प्रवास करत होता आणि म्हणून क्रेत बेटापासून इटाली किंवा रोम शहरापर्यंत कुठल्याही बेटमध्ये लागणार होतं. परंतु पौलाच्या इच्छेविरुद्ध, त्याची इच्छा नसताना तारू हेलकावे खात खात मिल्ता या बेटावर ते गेले. अनापेक्षितपणे त्यांची इच्छा नसताना त्या बेटावर ते गेले. पण ते बेटावर का गेले याचं रहस्य आपल्याला पुढे सांगितलेलं आहे. हे रहस्य, हे गूढ परमेश्वराचं कार्य करण्याची पद्धत आपल्याला पुढे दिसते. मिल्ता बेटावर जाण्याचं प्रयोजन काय हे आपण इथं पाहूयात. पौल चुकून त्या मिल्ता बेटावर जाण्यापूर्वीच मिल्ता हे बेट पौलाची वाट पाहत होतं. होय, पौलाने ते मिल्ता बेटावर जावं ही एक दैवी योजना होती आणि म्हणून जरी त्यांच्या मार्गात येत नव्हतं तरी समुद्री वाऱ्यामुळे, तारू हेलकावे खात असल्यामुळे, तारू आटोक्यात न आल्यामुळे मिल्ता बेटावर ते गेलेत. मिल्ता बेटावर काय होतं लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करू. मिल्ता हे जे छोटंसं बेट आहे त्यावर बर्बर लोक राहत होते असं पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं. बर्बर म्हणजे इंग्लिशमध्ये ज्याला आपण बार्बेरियन्स म्हणतो. हे बर्बर लोक म्हणजे जंगली लोक, आदिवासी लोक, यांना कुठली भाषा माहीत नाही आणि असे अमानुष रीतीने राहणारे असे बर्बर लोक होते. हे सर्व लोक त्या बेटावर पोहोचताच तेथे मोठा पाऊस व गारठा असल्यामुळे सर्वजण थंडीने कुडकुडू लागले आणि मग ह्या बर्बर लोकांनी तिथे शेकोटी पेटवली, सर्व लोकांचा पाहुणचार केला असं आम्हाला वचन पुढे सांगतं. पहा, त्या पौलाकडे नीट पहा प्रियांनो. देवाचं वचन सांगण्यासाठी कटिबद्ध झालेला, अनेक संकट याला सामोरे गेलेला,
देवाची स्वार्थ सांगण्यासाठी कैदेत असलेला हा पौल कैसरियातून रोमचा प्रवास करत आहे. त्याने धोक्याचा इशारा देऊ नये त्या शताधिपतीने त्याला ऐकलेलं नाही. त्याच्या इच्छेविरुद्ध समुद्रात ते निघालेले आहेत. समुद्रात चाललेला असताना युरोकोल नावाचा मोठा वादळी वारा येऊन तो तारू त्या समुद्रामध्ये सापडलेला आहे. एवढंच नव्हे तर तारू फुटलं, तारवाचे तुकडे झाले. सर्वजण सुखरूपपणे आता मिल्ता बेटावर आलेले आहेत आणि म्हणून सर्वांनी सुटकेचा श्वास सोडला. आपण आता सुखरूप आलेलो आहोत, परंतु पुढचं संकट त्यांचं वाट पाहत आहे. मिल्ता बेटावर बेघर असलेले, कुठले आसरा नाही अशा प्रकारचे लोक पाऊस आणि गारठ्यामुळे आता कुडकुडत आहेत. देवाचा महान सेवक संत पौल पण आज थंडी वाऱ्याने आता कुडकुडत आहे, त्याला ते सहन होत नाही. त्यावेळेस त्या लोकांनी शेकोटी पेटवली असं म्हटलेलं आहे. प्रियानो, पौलाला रोम या ठिकाणी जायचं होतं, पण हा पौल मिल्ता बेटावर काय करत आहे? अगदी अनपेक्षितपणे अनोळखी ठिकाणी अज्ञात अशा लोकांमध्ये पौल येऊन पडलेला आहे. प्रियानो, विचार करूयात, ह्या पावलासारखं तुमच्या वैयक्तिक किंवा तुमच्या कौटुंबिक जीवनामध्ये तुम्ही अशाच प्रकारे एखाद्या मिल्ता बेटावर येऊन पडलेला आहात का? अनपेक्षितपणे काही अशा गोष्टी किंवा अशा वातावरणात तुम्ही आहात की तुम्हाला अपेक्षा नाही. अनोळखी ठिकाणी अज्ञात लोकांमध्ये आज तुम्ही वावरत आहात का? तुमचं मिल्ता बेट कोणतं आहे? होय, तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला असह्य होत असलेलं, तुम्हाला अनावर असलेली अशा परिस्थितीतून, अशा प्रसंगातून किंवा घटनेतून आज तुम्ही जात आहात का? ते तुमचं मिल्ता बेट आहे का? विचार करूयात. तुमचे जे प्रियजन आहेत, आप्तेष्ट आहेत, तुमच्या कामावर असलेले सहकारी, मंडळीतील एखादा सभासद, यांच्यामध्ये घर्षण चालू आहे, संघर्ष आहेत, तणाव वाढलेला आहे, नातेसंबंध तुटलेला आहे, त्याला फूट गेलेले आहे. अशा प्रकारच्या एखाद्या मिल्ता बेटावर तुम्ही आहात का? तुमच्या जीवनामध्ये काय चुकीचे निर्णय घेतल्यामुळे तुम्ही सध्या दुर्व्यसनी आहात, दुराचारी आहात, अशुद्ध अमंगळ विचार तुमच्या मनामध्ये येत आहेत, अनैतिक गोष्टीमध्ये गुरफडलेले आहेत, कुठल्या तरी गुप्त पातकाने तुम्ही पछाडलेले आहात. अशा एखाद्या मिल्ता बेटावर तुम्ही स्वतःला पाहत आहात का? विचार करूयात. पौलासारखा देवाचा महान सेवक मिल्ता बेटावर काय करत आहे? पौलाची गरज कुठे आहे? होय, करिंथ, गलती, इफिस, थेसलनी, फिलिपई या ठिकाणी जिथे मोठमोठ्या मंडळ्या आहेत, तिथे देवाची स्वार्थ सांगायची, अंधकारातल्या लोकांना प्रकाश द्यायचा, अशा ठिकाणी पौलाची गरज असताना हा देवाचा महान सेवक छोट्याशा एका निर्वासित मिल्ती बेटावर काय करत आहे? मिल्तेवर हा पौल काय करत आहे? तिथे जाण्याचं प्रयोजन काय आहे? देवाची एक दैवी योजना आहे जी आम्हाला अनेक वेळा समजत नाही. परमेश्वर आम्हाला काय म्हणतो? होय, जसे पृथ्वीच्यावर आकाश फार उंच आहे, तशा माझ्या कल्पना तुमच्या कल्पनाहून, माझे मार्ग तुमच्या मार्गाहून भिन्न आहेत. एका विशिष्ट हेतूने पौलाला परमेश्वराने मिल्ताकडे पाठवलं होतं. तेव्हा पौल काटक्यांची मोळी करून त्या शेकोटीमध्ये टाकण्यासाठी गेला. तेव्हा असं म्हटलं आहे, तेथे असलेल्या उष्णतेमुळे एक साप बाहेर येऊन त्याच्या हाताला तो झोमून राहिला असं त्यांना दिसलं. पौल मदत करायचा प्रयत्न करत आहे, उष्णतेमुळे एक साप आला आणि त्याच्या हाताला त्याने झोमून राहिला. तेव्हा बरोबर लोक काय म्हटले ऐकण्यासारखं आहे. ज्यावेळेस त्या बरोबर लोकांनी पाहिलं एक साप येऊन पौलाच्या हाताला झोंबी केलेली आहे, बरोबर लोक म्हटले, हा खरोखर एक खुनी मनुष्य आहे. का तो खुनी आहे? कारण तो समुद्रातून वाचला, पण न्याय देवता त्याला आता जगू देत नाही. हा एक खुनी मनुष्य आहे. पहा, मनुष्य स्वभाव किती विचित्र आहे. ह्या बरोबर लोकांना पौलाची कुठली माहिती नाही, त्याचं गत आयुष्य त्यांनी पाहिलेलं नाही, पौल कोण आहे, तो काय करतो याचं कुठली माहिती नसताना ताबडतोब पौलाला दोष देऊन ते मोकळे होत आहेत. हा खुनी मनुष्य असेल, कारण समुद्रातून वाचला पण आता सापामुळे ते मरत आहे. प्रियानो, मनुष्य प्रवृत्तीच ही असते, आमची मनोवृत्ती ही असते. कुणालाही दोष देण्यामध्ये आम्ही लगेच पुढे सरसावतो. कुणाचंही काही मागचं पुढचं न बघता लगेच आम्ही त्याकडे बोट दाखवतो. बरोबर लोकांनी तेच केलं. त्या लोकांना काय वाटलं? त्या लोकांना वाटलं आता मरून जाईल. पण त्यावेळेस पौलाची प्रतिक्रिया काय होती? पौलाने काय केलं?
होय, त्यांच्यामध्ये वाद घालण्यामध्ये त्याने आपला वेळ घालवला नाही. मी निर्दोष आहे, मी कुठलीही वाईट गोष्ट केलेली नाही असं सांगण्यामध्ये त्याने आपला वेळ घालवला नाही. पौलाने ते जीवाणू आगीत झटकून दिला असं म्हटलेलं आहे. पौलाने योग्य तेच केलं. उगाच शब्दयुद्ध करत तो बसला नाही, आपल्या निर्दोषत्वाचा पुरावा देत तो बसला नाही, त्याने ते जीवाणू झटकून दिला असं म्हटलेलं आहे. आणि हाच धडा मी प्रत्येक ख्रिस्तियाने घ्यायचा पाहिजे. होय, आमच्यावर अनेक लोक निंदा करतात, नालस्ती करतात, आमची बेआबरू करतात, खोटे आरोप आमच्यावर लादतात, आमच्याशी शब्दयुद्ध करायला पाहतात. त्यावेळेस त्यांच्याशी वाद करत बसण्यात अर्थ नाही. प्रियानो, आम्ही ते झटकून दिलं पाहिजे. ते शब्द तुमच्या कानातून तुमच्या हृदयामध्ये रुजण्यापूर्वी तुमच्या मनातून ते झटकून द्या. जसं पौलांनी झटकून दिलं तसे सर्व विचार झटकून द्या. वाईट गोष्टी आपल्यापासून झटकून टाका. इतरांबद्दल राग आहे, द्वेष आहे, मत्सर आहे, गर्व आहे किंवा लोभ आहे, झटकून टाका. जसं पौलांनी झटकलं तसं तुम्ही झटकून टाका. ते विषाणू झटकल्यावर त्या लोकांना आता काय वाटलं? आता हा पौल सुजेल किंवा एकाएकी मरेल असं त्यांना वाटलं आणि म्हणून त्याची ते वाट पाहू लागले. खूप वेळ वाट पाहिल्यानंतर त्या पौलाला कोणतीच इजा झाली नाही असं कळाल्यावर त्या लोकांनी आपलं मत बदललं आणि ते म्हटले, हा कोणीतरी देव आहे. पहा, त्या बरोबर लोकांकडे पहा. आता त्यांनी पाहिलं ह्या साप त्याला चावलेला आहे, सापदंश त्याला झालेला आहे, तरी पौल मेला नाही. मग त्यांनी आपलं त्याच्याविषयीचं मन बदललं आणि ते म्हटले, हा कोणीतरी एक देव आहे. मानवी मनाचा दुटप्पीपणा, मानवी मनाची अस्थिरता, मानवी मनाचा चंचलपणा याचं एक उत्तम उदाहरण आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. त्या बरोबर लोकांकडं नीट बारकाईने पहा. एका क्षणाला म्हणतात हा मनुष्य खुनी आहे, दुसऱ्या क्षणाला म्हणतात हा कोणीतरी एक देव आहे. एका क्षणाला म्हणतात होसन्ना होसन्ना, प्रभूच्या नावाने येणारा धन्यवादित असो. दुसऱ्या क्षणाला म्हणतात ह्याला वधस्तंभी द्या, ह्याला वधस्तंभी द्या, याचं रक्त आमच्यावर आणि आमच्या मुलाबाळांवर असो. हा विचित्र मनुष्य स्वभाव आपल्याला ह्या ठिकाणी पाहायला मिळतो. परंतु ही वार्ता बेटावरील सर्व बरोबर लोकांना पसरली की सर्पदंश झाला तरी तो मेला नाही. आणि म्हणून त्या बेटावरील बरोबर लोकांचा जो मुख्य, त्याचं नाव प्युबल्य, ह्या प्युबल्यनं पौलाला आपल्या घरी बोलवलं आणि 3 दिवस त्यांचा पाहुणचार केला. तेव्हा प्युबल्यचा बाप आजारी आहे असं पौलाला कळालं. प्युबल्य जो अधिकारी होता त्याच्या बापाला तापाने आणि अतिसाराने किंवा अवरक्ताने पिछाडलेलं होतं. अवरक्ताने तो आजारी होता, ज्याला आपण डिसेंट्री म्हणतो, किंवा हगवण त्याला लागली होती आणि त्याने तो आजारी होता. पौल आला, त्याच्या डोक्यावर त्याने हात ठेवला आणि त्याने प्रार्थना केली. तेव्हा प्युबल्यचा बाप बरा झाला. ही वार्ता संपूर्ण मिल्ता बेटावर त्यांना कळाली आणि मिल्ता बेटावर जे कोणी रोगी होते ते सर्व त्या ठिकाणी आले आणि पौला त्यांच्यासाठी प्रार्थना केली आणि ते सर्व रोगी बरे झाले. अशा प्रकारे पौल त्या मिल्ता बेटावर 3 महिने राहिला असं म्हटलेलं आहे. अचानकपणे, अनपेक्षितपणे अनोळखी माणसामध्ये गेलेला पौल त्या ठिकाणी 3 महिने तो बेटावर राहिला. 3 महिने रोग्यांना बरं करत ख्रिस्ताची स्वार्थ त्यांनी त्या बेटावर सांगितली. आता पौलाला सर्व गतगोष्टीचं स्मरण झालं. आपण या मिल्ता बेटावर काय येऊन पडलो, ही दैवी योजना कशा प्रकारे होती हे त्याला हळूहळू आता समजू लागलेलं आहे. हे गूढ, हे रहस्य त्याला कळू लागलं. प्रवासाला सुरुवात करण्यापूर्वी या शताब्दीपणे माझं का ऐकलं नाही, का चुकीचा निर्णय घेतला, हे पौलाला आता समजू लागलेलं आहे. आमचं तारू त्या युरोकोल वादळामध्ये का अडकलं, का मी ते जीव घेण्या प्रसंगातून गेलो, ह्याचं गूढ पौलाला आता उमजू लागलेलं आहे. जरी ते तारू फुटलं, आम्ही सर्व 276 लोक, आमचा जीव कसा वाचला, कसा आम्ही बेटावर आलो, ह्याचं रहस्य पौल आता हळूहळू जाणू लागलेलं आहे. होय, आम्ही शेकोटी करत असताना तो साप येऊन माझ्या हाताला झोंबी त्यांनी का केली आणि मग ह्या लोकांनी मला देव का समजलं, हे पौल आता लक्षात त्याला येऊ लागलेलं आहे. एवढंच नव्हे, प्युबल्यच्या बापाला मी बरं केलं, त्यानंतर सर्व लोक येऊन माझ्याकडून बरं होऊन ख्रिस्ताची स्वार्थ त्यांच्यापर्यंत गेली. म्हणजे देवाच्या राज्याची घोषणा आणि ख्रिस्ताची स्वार्था मिल्ता या बेटावर पोहोचावी म्हणून परमेश्वराने या सर्व कठीण प्रसंगातून आम्हाला नेलं. याच सखोल
ज्ञान आता पौलाला होऊ लागलेलं आहे, याचं प्रगटीकरण पौलाला आता होऊ लागलेलं आहे. परमेश्वराचे मार्ग काय वेगळे असतात. पौलाची इच्छा नसताना अनपेक्षितपणे मिल्ता बेटावर गेला. मिल्ता बेटाची वाट पाहत होतं. ख्रिस्ताची स्वार्था, देवाच्या राज्याची घोषणा मिल्ता बेटावर पोहोचावी म्हणून या सर्व गोष्टी घडल्या. Caught in a hurricane, Paul thought he needed to land on island of Malta. But instead, the island of Malta needed Paul. त्या वादळी वाऱ्यामध्ये अडकलेला असताना पौलाला वाटलं मला या मिल्ता बेटाची गरज आहे. परंतु त्या उलट मिल्ता बेटाला पौलाची गरज होती. हा देवाचा सेवक पौल मिल्ता बेटावर गेला आणि ख्रिस्ताची स्वार्था त्या बरोबर लोकांपर्यंत पोहोचली. आणि म्हणून नकळत सारे घडले. जे घडले त्याने सर्व बिघडले, पण जे घडले ते बऱ्यासाठी घडलं असं पौल म्हणत आहे. तुम्ही आणि मी आम्ही संकटातून जात आहोत का? पौलासारखं अनपेक्षितपणे मिल्ता बेटावर आम्ही अडकलेलो आहोत का? युरोकन नावाच्या वादळामध्ये तो अडकला, तसं तुमचं आणि माझं जीवन नौका ही वादळामध्ये सापडलेली आहे का? त्यामध्ये परमेश्वराचा एक उद्देश आहे. जरी देवाचा सेवक होता तरी संकटातून वादळी वाऱ्यामधून त्याला जावं लागलं. यासाठी मिल्ता बेटावर ख्रिस्ताची स्वार्थ पोहोचावी म्हणून या सर्वातून त्याला जावं लागलं. प्रियानो, संकट, आपत्ती, बिकट प्रसंग, पेच प्रसंग, आर्थिक ओढाताण, दुर्धर आजार या प्रत्येकामध्ये परमेश्वराचा एक विशिष्ट हेतू असतो, एक उद्देश असतो. हे या पौलाच्या कथानकावरून आमच्या लक्षात येतं. अ मिस्टेक resulted in a miracle which turned into a mission, and there was a revival on the island of Malta. एका चुकीचा परिणाम, एक संकट असा आला. त्या संकटामध्ये एक चमत्कार घडला आणि चमत्कारामधून एक स्वार्थ प्रसार झाला आणि त्या मिल्ता ह्या बेटावर मोठं संजीवन घडून आलं असं आपल्याला पौलाच्या या कथानकावरून समजतं. आज जरी आम्ही मिल्ता बेटावर असलो, संकटात आहेत, वादळात सापडलेलो आहेत, अनोळखी ठिकाणी आहेत, अज्ञात लोकांमध्ये आहेत, तरी जरी नकारात्मक गोष्टी असल्या तरी या सर्वांचं सकारात्मक रूप परमेश्वर आम्हाला देऊ शकतो हे आम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. आपल्या सर्वांना योसेफाची गोष्ट माहिती आहे. योसेफाच्या स्वतःच्या सख्या भावांनी होय त्याचा राग केला, त्याला विहिरीत ढकलून दिलं. एवढंच नव्हे, मारायचा प्रयत्न केला. मिद्यानी लोकांना 20 चांदीच्या नाण्यासाठी विकून टाकलं. इतका त्या भावाने त्याचा द्वेष केला. पण ज्या वेळेस योसेफ मोठा झाला, ते भाऊ त्याला पुन्हा भेटले, त्यावेळेस योसेफ काय म्हणतो? उत्पत्ती याचा 50वा अध्याय आणि 20वे वचन. तो म्हणतो, तुम्ही माझे वाईट योजिले, परंतु देवाने ते चांगल्यासाठीच केले, हे तुम्ही लक्षात ठेवा. तुम्ही माझे वाईट योजिले, पण देवाने ते चांगल्यासाठी योजिले होते. आम्ही कधी कधी वाईट योजना करतो, पण देव ते चांगल्यासाठी त्याचं रूपांतरित करतो हे आम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. एक महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी विचारतो. ह्या 6000 वर्षाच्या मानवजातीच्या इतिहासात, ह्या मानवजातीच्या भूतलावर सर्वात वाईट गोष्ट कोणती झाली असेल, याचं प्रश्नाचं उत्तर आपण मला द्यावं. मानवजातीच्या इतिहासामध्ये ह्या जगात सर्वात वाईट गोष्ट कोणती झाली असेल? अनेक जण उत्तरं देतील. पहिलं महायुद्ध, दुसरं महायुद्ध, कदाचित हिटलरने इस्रायल लोकांचा केलेला छळ, अशा अनेक वाईट गोष्टी या जगामध्ये झाल्या. परंतु सर्वात वाईट, सर्वात निच्चांक गाठणारी अशी वाईट गोष्ट कोणती झाली असेल, याचं उत्तर असं आहे, तो देवाचा पुत्र मानवी देह धारण करून आला, तो आपल्या स्वकीयांकडे आला, त्याच्या स्वकीयाने त्याचा स्वीकार केला नाही. त्या प्रभू येशू ख्रिस्ताला वधस्तंभावर खिळून त्याला मरणदंड शिक्षा दिली. ही जगातील सर्वात वाईट गोष्ट झालेली आहे. याच्या पलीकडे वाईट होणं नाही. मनुष्याचा निर्माण करता परमेश्वर हा मनुष्यामध्ये आला, त्याला ओळख न देता त्याला वधस्तंभावर खिळली, सर्वात वाईट गोष्ट. माझा दुसरा प्रश्न, ह्या जगातील सर्वात चांगली किंवा आनंददायी गोष्ट कोणती झाली असेल? त्याचं उत्तर असं आहे, येशूचं वधस्तंभावरील मरण ही या जगातील सर्वात चांगली किंवा आनंददायी गोष्ट आहे. कारण तो जर वधस्तंभावर मेला नसता तर आम्ही पापी मनुष्य, आमची शिक्षा नरक अग्नीचं सरोवर आम्हाला तिथं जाणं भाग होतं. पण त्या येशू ख्रिस्ताच्या मरणाने आम्हाला तारणाचा मार्ग मोकळवून सार्वकालिक जीवनाची आशा आमच्यामध्ये संपन्न झालेली आहे.
आणि म्हणून सैतानाने जे सर्वात वाईट योजलं, देवाने त्याचा तक्ता पालट करून आमच्यासाठी सगळ्यात चांगलं तेच केलेलं आहे. आणि तेच तो तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये, आमच्या कुटुंबामध्ये, आमच्या मंडळीमध्ये तो करतो. सैतान, आमचे वैरी, आमचे विरोधक आमच्यासाठी वाईट ते योजतात, पण परमेश्वर त्याचा तक्ता पालट करून आमच्यासाठी चांगलं ते करत असतो. आणि म्हणून एक लक्षात ठेवा, नकळत सारे घडले. जे घडले त्यांनी काही बिघडले, पण पौल म्हणतो जे घडलं ते बऱ्यासाठीच घडलं. शेवटी आपण येऊयात. हा पौल प्रवास करत करत नंतर रोमपर्यंत पोहोचला. परंतु रोम या शहरामध्ये त्याच्यावर खटला चालू होता आणि म्हणून 2 वर्ष तो बंदिवासात होता. परंतु ह्या बंदिवासात असताना सुद्धा संत पौल त्या ठिकाणी म्हणतो, हा जो माझा बंदिवास आहे, जरी मी संकटात आहे, मला यातना आणि वेदना होत आहेत, तरी हे परमेश्वराच्या दृष्टिकोनातून चांगलंच आहे. मला हे चांगल्यासाठी झालेलं आहे. जे घडलं ते बऱ्यासाठी घडलं, असं पौल या ठिकाणी सांगत आहे. कुठे सांगत आहे? रोम या तुरुंगामध्ये बसलेला असताना फिलिपेकरास पत्र लिहितो. आणि फिलिपेकरास याचा 1 अध्याय आणि 12 वचनात तो काय म्हणतो? तो म्हणतो, बंधूंनो, मला ज्या गोष्टी घडल्या त्याच्यापासून स्वार्थाला अडखळण न होता स्वार्थेच्या वृद्धीला साधनीभूत झाल्यात, हे मला तुम्हाला सांगायचं आहे. हे तुम्ही समजून घ्या अशी माझी इच्छा आहे. मला जो बंदिवास झाला त्यामुळे स्वार्थाला अडखळण झालं नाही, तर स्वार्थेच्या वृद्धीला ते साधनी झालेलं आहे. म्हणजे काय? कैसराच्या हुजुरीतीच्या सर्व सैनिकात व इतर सर्व जणात माझी बंधने ख्रिस्तासंबंधने आहेत, ह्याची त्यांना प्रसिद्धी झाली. जे मी बंधनात आहेत ते कैसराचे जे सैनिक आहेत आणि इतर लोक आहेत, त्यांना एक गोष्ट लक्षात आलेली आहे की ख्रिस्तासंबंधाने मला बंधन झालेलं आहे, आणि म्हणून ख्रिस्ताची स्वार्था माझ्या बंदिवासातून लोकांना कळत आहे. पुढे तो म्हणतो, बहुतेक बंधूंनी मला बंदिवासात पाहून स्वार्थ सांगण्याचं धैर्य त्यांचं अधिक वाढलेलं आहे, असं पुढे तो सांगत आहे. आणि म्हणून पौल त्या ठिकाणी काय पाहत आहे? जरी मी बंदिवासात आहे, संकटात आहे, तरी त्याच्याद्वारे स्वार्थ लोकांपर्यंत जात आहे, आणि म्हणून त्यामध्ये मी आनंद मानतो. शेवटी पौल सांगतो, मी बंदिवासात आहे, कबूल आहे, माझे हातपाय बेड्यामध्ये आहेत, पण माझं तोंड कुणी बंद केलेलं नाहीत. ह्या सर्व सैनिकांना आणि कैद्यांना माझी स्वार्थ आतापर्यंत सांगून झालेली आहे, आणि ख्रिस्ताचं वचन, ख्रिस्ताची स्वार्थ लोकांपर्यंत पोहोचत आहे. मी जरी हातापायाने बंदिवानात आहेत, मी जरी बंदिवासात आहे, तरी मी निरुपयोगी, निष्क्रिय, निकमी असे झालेलो नाही, तर प्रभूचं एक प्रभावी हत्यार म्हणून आजही तो माझा वापर करत आहे, आणि म्हणून मी आनंदी आहे. मी जरी बंदिवासात असलो तरी मी बंदिवासात असल्या कारणाने इतर लोकांच्या पापाच्या साखळीत उडलेल्या आहेत, अंधकारातून ते प्रकाशात आलेले आहेत. मला बंदिवासात टाकणारा जरी तो कैसर बादशाह असला, तो सुभेदार फेलिक्स किंवा सुभेदार फेस असला, तरी मला माहीत आहे परमेश्वराचा अदृश्य हा त्यामध्ये कार्यरत आहे. आणि म्हणून मी बंदिवासात असण्याचा उद्देश मला पूर्णपणे माहीत आहे. त्याचा परिणाम काय होणार आहे परमेश्वराने मला दाखवलेला आहे. आणि म्हणून 4 अध्यायाच्या 4 वचनात संत पौल म्हणतो, मी जरी तुरुंगात असलो तरी मी म्हणतो, प्रभूमध्ये सर्वदा आनंद करा. पुन्हा सांगतो, आनंद करा. बंदिवासात सुद्धा तो आनंद करत आहे, कारण त्याला ठाऊक आहे परमेश्वर त्याच्या संगती आहे. म्हणून लक्षात घेऊयात, नकळत सारे घडले. जे घडले त्याने सर्व काही बिघडलं, पण पौल म्हणतो जे घडलं ते बऱ्यासाठी घडलं. प्रार्थना करूयात. प्रभू, आज पौलाचा रोमपर्यंतचा जलप्रवास, त्याला सामोरे आलेले सर्व संकट, आणि त्या संकटातून तुझी स्वार्थ तो कसा खंबीरपणे सांगत गेला, हे तो आम्हाला आज दाखवून दिलेला आहेस. आज जरी आम्ही कोरोना व्हायरसच्या संकटामध्ये अडकलेलो असलो, तरी परमेश्वरा ज्या काही गोष्टी घडतात त्यामध्ये तुझा काहीतरी मोठा उद्देश असतो, तुझा काहीतरी हेतू असतो. आणि त्याद्वारे प्रभू आम्ही कधी खचित नव्हता, सर्वदा आम्ही आनंदित असावं. आपला सर्व भार आणि भिस्त तुझ्यावर टाकावी, आणि डोळ्याने दिसतं त्याप्रमाणे नाही, तर विश्वासाने चालण्यासाठी मग प्रत्येकाला तू सहाय्य कर. धन्यवाद प्रभू येशू ख्रिस्त, याच्या नावाने मागितलं म्हणून तो ऐक. आमेन. प्रियानो, आजच्या उपासनेमध्ये उपास समयामध्ये आपले दिलेले सोनाकाराचे डबे आपल्याला जे प्राप्त झालेले आहे, हे दान उघडण्यापूर्वी सर्व समर्थ आपण परमेश्वराच्या हाती यासाठी आपण प्रार्थना करूया. प्रभुदायकांना आम्ही तुला धन्यवाद देतो, आम्ही तुझी उपकार स्तुती करतो. आजच्या उपासनेमध्ये तू आमच्याशी तुझ्या वचनाद्वारे बोलला, आणि देवबापा या उपासनेमध्ये, या उपासमाच्या काळामध्ये
प्रत्येक सभासदांना दिलेले सोनाकाराचे डबे आजच्या प्रभुवारी आणि विशेष करून आमास या मंडळीसाठी जे प्राप्त झालेले आहे, या दानाचा उपयोग करण्यापूर्वी हे दान आम्ही सर्व समर्थ तुझ्या हाती देतो. देव बापा, तुझं वचन आम्हा सांगतं, संतोषाने देणारा देवाला आवडतो. ज्याने त्याने मनात ठरवल्याप्रमाणे दान द्यावे. देवबापा, हे दान दयेने कृपेने आशीर्वादित कर. देवबापा, ज्या प्रियजनाने या डब्यामध्ये दान टाकले आहे त्यांच्या हाताला तू यश दे, बरकत दे आणि सर्व चांगल्या गोष्टीचा पुरवठा त्यांच्या जीवनामध्ये देऊन परमेश्वर किती चांगला याचा अनुभव होऊ दे. विशेष करून या लॉकडाऊनच्या काळामध्ये कमिटी मेंबरने वेगवेगळ्या घरी जाऊन जे दानाचे डबे एकत्रित केले, देवपा या सर्वांमधून जे श्रम, जे कष्ट त्यांनी घेतले आहे आणि त्या सर्वांसाठी तुझं वचन आम्हाला सांगतं की प्रभूमध्ये तुमचे श्रम कदापि व्यर्थ नाही. या सर्वांवर तुझी दया कर, कृपा कर आणि विशेष करून हे दानाचा उपयोग करण्यापूर्वी हे दान आम्ही सर्व समर्थ तुझ्या हाती देतो. या दानाचा उपयोग मंदिराच्या वाढीसाठी, मंदिराच्या कल्याणासाठी होऊ दे. जे गोर गरीब, अनाथ, विधवा, पोरके या सर्वांची भूक, या सर्वांची गरज या दानामध्ये होऊ दे अशी आम्ही तुझ्याकडे प्रार्थना करतो. प्रभू येशू ख्रिस्त, जो आमचा धन्यतारक, उद्धारक, मुक्तिदाता आहे, याच्या गोड गौरवी आणि पवित्र नावात मागतो म्हणून तो ऐक. आमेन. येशू देव युगा युगा हे
यावेळेस आपण सर्वजण मिळून प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणूयात. हे जे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवर. तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, जसे आम्ही आपल्या अपराध्यांची क्षमा करतो, तशीच तू आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोड. कारण की राज्य, सामर्थ्य व गौरव ही सर्व का तुझीच आहे. आमेन. सर्व बुद्धी सामर्थ्या पलीकडे असलेली देवाने दिलेली शांती तुमची अंतःकरणे व तुमचे विचार देवाच्या आणि त्याचा प्रिय पुत्र येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्या ज्ञानात व प्रीतीत राखो. आणि सर्व समर्थ देव जो पिता, देव जो पुत्र आणि देव जो पवित्र आत्मा याचा आशीर्वाद तुम्हावर असो आणि इथून पुढे सदा सर्व काळ तुम्हा सह राहो. आमेन. तू बोलाविले सेवा कराया, प्रभु आलो आनंदे. तरी विश्वासे तुझ जवळी मज नित्य राहू दे. मज जोडी प्रभु तुझशी तव कृसा दाओनी. मज घेई तव खुशीशी प्रभु घेई ओढोनी. सेंट मॅथ्यूज चर्च पुणे कॅम्प. सेंट मॅथ्यूज चर्च पुणे कॅम्प ह्यांचे थीम आहे हेवन अँड हेल. सेंट मॅथ्यूज मराठी चर्च युवक संघ आपणासमोर सादर करीत आहे गॉस्पल म्युझिकल स्किट हेवन अँड हेल, स्वर्ग आणि नर्क. नमस्कार, झी मराठीमध्ये आपले स्वागत आहे. आजच्या ठळक बातम्या. आत्ताच हाती आलेल्या बातमीनुसार आकाशात सर्वत्र एक अद्भुत विलक्ष चिन्ह घडून आले आहे. काल मध्यरात्री ठीक 12 वाजता अचानक मोठी गर्जना झाली आणि असंख्य पंखधारी देवदूत अकस्मात अंतराळात प्रकट झाले. जगाच्या पाठीवरील अनेक देशांचे बहुसंख्य लोक या घटनेचे साक्षीदार आहेत. आमचा कॅमेरामॅन रिचर्ड गजभिव याने आपल्या कॅमेऱ्यात कैद केलेले ते अलौकिक अद्वितीय दृश्य सर्वप्रथम आमचे चॅनल झी मराठीवरून प्रसारित करीत आहोत.
ख्रिस्ती समाजातील वरिष्ठ धर्मगुरूंच्या मते प्रभू येशू ख्रिस्ताचे द्वितीय आगमन झाले आहे. या जगाचा न्यायनिवाडा करण्यास तो मेघारूढ होऊन आला आहे. नीतिमान जनांना स्वर्गात घेऊन जाण्यास व पापी जनांना नरकात टाकण्यास तो आला आहे. या घटनेची पडताळणी करण्याकरिता आम्ही आमचा वार्ताहर मर्वेन गजभीव याला घटनास्थळी रवाना केले आहे. पाहूया मर्वेन आपल्याला ताज्या घडामोडींची माहिती काय देतो. मर्विन, कॅन यू हिअर अस? होय गौरव, आपण पाहत असल्यास माझ्या बाजूला सर्व घाबरलेली लोक आहेत, कारण थोड्याच वेळात प्रभू येशू ख्रिस्ताचे जगाचे न्याय निवाडा करणार आहे असे त्यांचे म्हणणे आहे. मर्विन, तिथे असलेल्या लोकांची काय प्रतिक्रिया आहे? सर्व भयभीत झाले आहेत. आपल्या भविष्याचे काय असेल, स्वर्गात की नरकात, याविषयी प्रत्येकजण संभ्रमात आहे. तरी तुमच्या स्क्रीनवर दिसणारे काळे वस्त्र घातलेले लोक आहेत, ते म्हणतात धार्मिक रीतिरिवाज आम्ही कधी पाळले नाही, म्हणून नरकात जाण्याची त्यांना भीती वाटत आहे. आणि जे पांढरे वस्त्र परिधान केलेले जण आहेत ते स्वतःला फार धार्मिक समजतात व स्वर्गात घेतले जातील याची त्यांना खात्री आहे. प्रभू येशू कोणत्याही क्षणी न्यायाच्या प्रक्रियेला सुरुवात करणार आहे. प्रभू, मी आयुष्यात चर्चची पायरी चढली नाही, प्रभुभोजन घेतलं नाही, संजीवन सभेला गेली नाही, एकही रविवार उपासनेला गेले नाही. मला क्षमा कर. पण मधल्या वेळेत आठवडाभर म्हणजे सोमवार ते शनिवार तू नम्रतेने वागलास, देवाच्या इच्छेप्रमाणे जीवन जगलास, कनवाळू, कृपाळू, ममताळू राहिलास. चल माझ्याबरोबर माझ्या बापाच्या घरात चल. प्रभू, मी दर रविवारी नियमित चर्चला गेले, प्रत्येक प्रार्थनेच्या सभेला व बायबल स्टडीला हजर होते. तुला तर ठाऊक आहे. पण आपल्या भावाचा तू द्वेष केलास, त्याच्यावर रागवलास, त्याला अरे वेड्या, अरे मूर्ख असा तू म्हणालास. माझ्या वचनाप्रमाणे तू नरकाग्नीच्या शिक्षेस पात्र आहेस. मज पुढून चालता हो. प्रभू, मी मुखाची जड आहे. तुझी सुवार्ता शब्दांनी मला कोणाला सांगता आली नाही. मला संदेशाचे दानही नाही. परंतु मित्रा, मी भुकेला होतो तेव्हा तुम्हाला खावायच दिले, ताणेला होतो तेव्हा तुम्हाला प्यावायच दिले. खरोखर माझ्या अति कनिष्ठ बंधूतील एकाला केले म्हणजे ते मलाच केले. मी तुझवर संतुष्ट आहे. मजबरोबर विसाव्यास चल. प्रभू, तुझ्या नावाने मी संदेश दिले, प्रभावीपणे, प्रशस्तपणे तुझे वचन सांगितले. माझे वचन ऐकून त्यांचे तारण झाले, म्हणून मलाही स्वर्ग. पण तुझ्या जीवनामध्ये गुप्त पातक होते. अरे अनचर करणाऱ्या, मला तुझी ओळख कधीच नव्हती. मजपासून
निघून जा. प्रभू, मला कुठलेही चमत्कार किंवा चिन्हे करता आले नाही. मोठे सत्कृत्य माझ्याकडून घडले नाही. पण मी परका होतो तेव्हा तू मला घरात घेतले, उघडा होतो तेव्हा तू मला वस्त्र दिले, माझ्या बंधूतील एकाला केले म्हणजे ते मलाच केले. चल मजवरभर स्वर्गात चल. प्रभू, तुझ्या नावाने मी भूते काढली, मोठे मोठे चमत्कार केले. पण त्यामध्ये स्वतःचा स्वार्थ तू साधला, स्वतःचे नाव गौरविले, स्वतःचे हित साधून घेतले. तू स्वार्थीपणाने हे काम केलेस. अरे अनाचार करणाऱ्या, मजपासून दूर हो. प्रभू, मला कुठलेही महत् कृत्य करता आले नाही. एक सामान्य जीवन मी जगले. पण मी आजारी असताना तू माझी भेट घेतली, मी बंदिशाळेत असताना तू माझा समाचार घेतला. तुझे प्रतिफळ तुला मिळेल. प्रभू, मी तुझ्या नावाने महाकृत्य केली, मृतांना मी पुनरुत्थित केले, टेलिव्हिजन मिनिस्ट्री अशा असंख्य लोकांना मी लाभ प्राप्त करून दिला. परंतु त्यांची साक्ष घेऊन माझ्या नावाने तू पैसा गोळा केला, स्वतःची कीर्ती, स्वतःची प्रतिष्ठा तू वाढवली, स्वतःचा फायदा तू करून घेतला. मजपासून दूर हो. हेवन अँड हेल, स्वर्ग व नरक ही आश्चर्यचकित करणारी दोन ठिकाणे आहेत. जे सर्व स्वर्गात जातील अशी ज्या लोकांविषयी तुम्हाला खात्री आहे, ते जर तुम्हाला नरकात दिसले, आणि नरकात जातील असा ज्यांच्याविषयी तुम्हाला वाटते ते जर सर्व स्वर्गात दिसले, तर शेवटच्या त्या भयानक न्यायाच्या दिवशी आश्चर्य मानू नका. हेवन अँड हेल will be a place of surprises.